नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी महेश विचारे. मित्रांनो, न्यूज डंकाच्या वतीने हिंदवी स्वराज अभियान ही एक चळवळ आम्ही गेले अनेक दिवस चालवतोय आणि त्या माध्यमातून आपण काही मुलाखती ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे यातला प्रमुख जो विषय आहे तो म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आहे, 351 वर्ष आहे. आणि त्या निमित्ताने आपण या सगळ्या मुलाखती घेतोय आणि शिवाजी महाराजांच्या एकूणच कारकिर्दीविषयी, त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याशी संबंधित वेगवेगळे पैलू जे आहेत ते आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आजचा सुद्धा एपिसोड त्यालाच वाहिलेला आहे. आणि त्या अंतर्गत आपण कौस्तुभ कस्तुरे हे इतिहास अभ्यासक आहेत, त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. आणि विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, आपल्या सुद्धा आवडीचा आहे. तो म्हणजे समर्थ रामदास आणि छत्रपती शिवराय या दोघांच्या एकंदरीत नात्याविषयी म्हणा किंवा त्या काळातले म्हणजे दोघे एक समकालीनच आहेत. त्यामुळे कशा पद्धतीचं ते नातं होतं, काय नेमकं स्वराज्य निर्मितीमध्ये योगदान होतं त्यांचं, कशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं हे जी स्वराज्य निर्मिती त्यांनी केली त्याला त्यांनी कशा पद्धतीने लोकांसमोर मांडलं आणि शिवाजी महाराजांच्या या सगळ्या एकूण स्वराज्य निर्मितीचं कसं गुणगान त्यांनी केलं, हे सगळं आपण जाणतो. पण इतिहासातली अनेक तथ्ये जी आहेत, कागदपत्र आहेत, पत्र असतील, या माध्यमातून आपल्यासमोर ते बऱ्याच वेळेला येत नसतं. ते आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज कौस्तुभ कस्तुरे यांच्याकडून करणार आहोत. तर हा अत्यंत महत्वाचा विषय आपण जाणून घेऊया. कौस्तुभजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. तर सर्वप्रथम म्हणजे आम्ही आता हे वेगवेगळे जे पैलू आमच्या मुलाखतींच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, तर तसाच हा एक आम्हाला महत्वाचा पैलू वाटतो की समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज, तर यांचं काय नेमकं नातं होतं किंवा याविषयी तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात कराल या विषयाला? समर्थ रामदास स्वामी हे नाव महाराष्ट्राला अर्थात नवीन नाही. 17व्या शतकात आपल्याकडे समर्थांचं नाव हे इतर संत मंडळींची जी काही आपल्याकडे मांदियाळी होऊन गेली, म्हणजे अगदीच ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आपल्याकडे शेवटचे असे मानले गेलेले, म्हणजे 17व्या शतकापर्यंत शेवटचे मानले गेलेले तुकाराम महाराजांच्या नंतर सुद्धा आपल्याकडे अनेक संत होऊन गेले. पण अर्थात जी काही आपल्याकडे वैष्णव परंपरा होऊन गेली त्या परंपरेला एक समांतर परंपरा जी आपल्याकडे महाराष्ट्रात सुरू झाली होती ती रामदासी संप्रदायाची परंपरा होती. आणि त्यामुळे संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी ही दोन नावं प्रामुख्याने 17व्या शतकात आपल्याला दिसून येतात. कागदपत्र असतील, इतर काही संत वाङ्मय असतील, कविता असतील किंवा इतरही काही गोष्टी असतील ज्यातनं आपल्याला तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींचं नाव असतं. आता मुद्दा हा येतो की तुकाराम महाराजांचं निर्वाण किंवा तुकाराम महाराजांची जी काही समाधी आहे ती साधारणतः आपल्याकडे जी काही कागदपत्र आहेत त्यानुसार आपण 1649 1651 या पिरियडमध्ये आपण मानली जाते. म्हणजे 1608 ते 1651 हा त्यांचा आपण कालखंड मानतो. 1651 नंतर महाराष्ट्राच्या या संपूर्ण राजकीय कारकीर्द असेल, त्याची सामाजिक कारकीर्द असेल, सामाजिक जो काही तत्कालीन कॅनव्हास होता तो असेल, आणि इतर जर मी घटक बघितले त्याच्यात लोकांची मनस्थिती, त्याच्यात तत्कालीन सुलतानी जी काही आपल्याकडे होती त्याला तोंड देणारी जी काही व्यवस्था होती जी अर्थात शिवाजी महाराजांनी आपल्याकडे निर्माण केली, आणि दुसरी एक व्यवस्था असते ती संतांची असते किंवा समाज सुधारकांची असते, त्याच्यात रामदास स्वामींचं एकमेव नाव आपल्याला त्यावेळेला 17व्या शतकात दिसतं, प्रामुख्याने दिसतं, आणि तो संप्रदाय वाढलेला दिसतो. आता मुद्दा हा येतो की 17वं शतक उलटलं, 18वं शतक उलटलं, 19वं शतक सुरुवातीचा काळ, 19व्या शतकाचा पूर्वार्ध आपल्याकडे मराठीशाही होती. 1818 आपल्याकडे पेशवाई पूर्ण गेली आणि त्याच्या पुढची जवळपास 40 वर्ष आपण धरून चालू, 1848 सालापर्यंत 30 वर्ष आपण धरून चालू की 1848 सालापर्यंत सातारचं राज्य शाबूत होतं. शेवटचे छत्रपती शहाजीराजे भोसले म्हणजे सातारकर भोसले यांना ज्यावेळेला इंग्रजांनी पदच्युत केलं त्याच्यानंतर पूर्ण इंग्रजांचं राज्य आलं, आणि त्यानंतर जी काही एकंदरीत राजकीय घडामोड झाली किंवा त्यानंतर एकंदरीत ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यात इतिहासाच्या दृष्टीने अनेक गोष्टी या इंग्रजांच्या सोयीच्या करण्यात आल्या किंवा इंग्रजांच्या बाजूने तो इतिहास लिहिण्यात आला. त्याला अनेक कंगोर आहेत, म्हणजे तो जे जेथे असतात त्यांचा इतिहास असतो हा एक सामान्य न्याय आहे, त्यामुळे त्यात काही आपण काही करू शकत नाही. पण मुद्दा हा येतो की इंग्रजांचं राज्य गेलं त्यानंतरचा काही काळ हा रामदास स्वामींचं चरित्र आपल्याकडे जे काही होतं ते
आणि गेल्या 30 वर्षातलं किंवा 35 वर्षातलं रामदास स्वामींचं जे चरित्र आपल्यासमोर आहे ते यात प्रचंड तफावत आहे. 17व्या शतकात रामदास स्वामी आपल्याला दिसतात ते पूर्ण वेगळे आहेत. इंग्रजी आमदानीत रामदास स्वामी हे कदाचित मागे पडले असतील आणि त्याला काही पर्यायच नव्हता, कारण प्रत्येकाला आपापला जीव महत्वाचा असल्यामुळे इतिहासात रमणं हे त्यावेळेला कसंही शक्य नव्हतं. इंग्रजांचं राज्य गेल्यानंतरची 51 वर्ष हा रामदास स्वामींच्या दृष्टीने असलेला काळ चांगला असला तरीही तो मला वैयक्तिकरित्या तो चांगला वाटत नाही, कारण त्याही काळात रामदास स्वामींचं चरित्र हे लोकांसमोर ज्याप्रमाणे यायला हवं तसं ते आलं नाही. आणि नंतरची जी 30-35 वर्ष मी म्हणतोय त्याच्यातही रामदास स्वामींचं चरित्र जे यायला हवं ते तर आलेलं नाहीच, पण जे यायला नको किंवा जे घडलंच नाही तेही घडवलेलं दाखवलं गेलं अशा पद्धतीने समोर आलं. माझं वैयक्तिक किंवा अभ्यासातलं जे काही मत आलं आहे ते सांगतो की रामदास स्वामी ही व्यक्ती 17व्या शतकात जशी होती तशी समर्थांच्या आयुष्यात जे जे काही प्रमुख प्रसंग दिसतात त्यातली ती व्यक्ती किंवा त्यांचं चरित्र हे ना त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने पुढे आलंय ना त्यांच्या विरोधकांच्या दृष्टीने पुढे आलंय. समर्थांचं चरित्र हे अतिशय वेगळे आणि समर्थांचं चरित्र त्याच्या शिवाजी महाराजांच्या, त्याच्या संभाजी महाराजांच्या, राजाराम महाराजांच्या आणि कुठल्या प्रत्येक राज्याकरताच्या आयुष्यात समर्थांची शिकवण, कारण समर्थांचं चरित्र हे 1682 साली थांबलं. समर्थांनी 1682 साली समाधी घेतली. 82 नंतर समर्थांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचलं का हा पहिला मुद्दा आहे. 1682 नंतर आणि 1682 नंतर समर्थांचं चरित्र आणि त्याबरोबर समर्थांची शिकवण हे दोन्ही समांतर पद्धतीने लोकांनी आचरणात आणलं का हा दुसरा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने 1682 साली समर्थांनी समाधी घेतली आणि त्यानंतर समर्थांचं चरित्र लोकांसमोर पोहोचलं ते वेगळ्या मार्गाने पोहोचलं, पण समर्थांची शिकवण दुर्दैवाने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतरच्या काळात ही ना राज्यकर्त्यांनी अंमलात आणली ना रयतेने अंमलात आणली. आणि एकंदरीतच समर्थ हे एक देवभोळे संत आणि एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवून, एखाद्या चमत्कारावरती विश्वास ठेवून देव तुझं सगळं भलं करेल, तू देवावरती विश्वास ठेव आणि तू तुझं आयुष्य जगत राहा, देव सगळं करून घे, अशा पद्धतीने एक मवाळ संत म्हणून समर्थांचं चित्र लोकांसमोर आणले गेले. त्यात अनेक चमत्कार होते, अनेक दंतकथा होत्या, पण कागदपत्रात दिसणारे समर्थ निश्चित वेगळे. आणि शिवाजी महाराजांच्या कार्याशी समर्थांचा जो काही संबंध आहे तो संबंध कधी आला काय आला त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूयाच नक्कीच, पण तो संबंध अतिशय वेगळ्या पद्धतीचा. तो कदाचित समर्थांच्या भक्तांनाही न पटणार आहे, कदाचित समर्थांच्या विरोधकांनाही न पटणार आहे, पण तो संबंध इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे, इतका चमत्कारिक आहे. आणि दोन महान व्यक्तिमत्व ज्या वेळेला एकमेकांना ओळखून असतात हे मी चांगल्या पद्धतीने म्हणतो. सहसा मी तुला ओळखून नाही म्हणतो, त्यावेळेला त्या माणसाचे बारकावे, त्यातले जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी ओळखून आणि मी तुला अंतर्बाह्य ओळखून ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला दोघांची कार्याची उद्दिष्ट, दोघांचं आयुष्य नेमकं कोणत्या वळणावर चाललंय आणि दोघांना नेमकं आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काय करायचंय हे माहीत असतं. समोरच्या व्यक्तीचा आदर करणं, त्याचं कार्य नेमकं आहे काय ते समजून घेणं आणि ते त्या पद्धतीने लोकांना त्या माणसाच्या मागे उभं करणं, हे दोघांनी एकमेकांचं व्यवस्थित जाणून घेतलं. त्यामुळे शिवाजी महाराज आणि समर्थ यांचा संबंध निश्चित वेगळा. आता तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की तत्कालीन जे वेगवेगळे संत होते, म्हणजे संत तुकारामांचं उदाहरण घेतलं, इतर सुद्धा संत त्यांच्या सोबतीने होते, पण रामदासांचं उदाहरण घेतलं, त्या दोन्ही संतांमध्ये फरक दिसून येतो. म्हणजे रामदासांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमधून शिवाजी महाराजांचं गुणगान दिसतं, स्वराज्य निर्मितीचे जे प्रयत्न त्यांचे आहेत त्याविषयी ते कुठेतरी स्वतः खूपच त्याविषयी लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात, किंवा लोकांनी शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते. अशी बाकीच्या संतांची नसते. म्हणजे बाकीचे संत देखील समाज सुधारणेचं काम करतात, पण त्याच्यात कुठेतरी स्वराज्य निर्मितीचा एवढा उल्लेख येत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय का की रामदास हे वेगळे होते, वैशिष्ट्यपूर्ण होते? त्याची कारणही आहेत. म्हणजे आपल्याकडे संतांच्या कार्याचं मूल्यमापन करणारे अनेक इतिहासकार होऊन गेले, नाही असं नाही. त्यात एक अग्रणी नाव आपल्याकडे येतं ते इतिहासाचे राजवाड्यांचं. विका राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या बाबतीत जे काही योगदान दिलंय, त्यांचे मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांवरचे 22 खंड प्रसिद्ध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे शोधनिबंध, त्यांचे विविध दीर्घ लेख आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी जमवलेले कागदपत्र आहेत. म्हणजे आजही पुण्याचं भारतीय इतिहास संशोधन मंडळ हे स्थापन राजवाड्यांनी केलं. 3 जण होते, त्यातले राजवाडे एक होते. पुढे पुण्यातनं राजवाडे धुळ्यात गेल्यानंतर धुळ्यात त्यांनी स्वतंत्र संस्था स्थापन केली. त्यांनी संस्था स्थापन केली म्हणण्यापेक्षा त्यांनी संस्थेला काही नाव दिलं नाही. पुढे त्यांच्या नावाने ती त्यांच्या मित्रांनी संस्था चालवली, जे राजवाडे संशोधन मंडळ आजही आहे.
त्याच्याबरोबर धुळ्याला राजवाडे गेल्यानंतर राजवाड्यांचेच मित्र, त्यावेळेचे 2 जण मित्र होते. एक होते भास्कर वामन भट आणि दुसरे होते शंकरराव देव, जे वकील होते आणि जे काँग्रेसचे तत्कालीन बडे प्रस्ताव. शंकरराव देव आणि भट हे दोघंही व्यवस्थित समर्थ भक्त होते आणि त्यांनी कागदपत्रांच्या आधारे समर्थांचे चरित्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला. राजवाड्यांचा अर्थात हे हे व्यक्तिसापेक्ष असतं, त्यामुळे कोणाला दोष द्यावा असं नाही, पण राजवाड्यांचं एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट मला व्यक्तिशः कधीच पटत नाही, किंवा मी जरी राजवाड्यांना मानत असतो तरी राजवाड्यांचं ते स्टेटमेंट गृहीत धरून त्यांना जज करावं असं मला कधी वाटणार नाही. राजवाडे असं म्हणतात की तत्कालीन जे कोणी संत होते हे सगळे टाळकुटे संत होते, म्हणजे फक्त भक्ती मार्गात त्यांचं जे काही योगदान होतं किंवा लोकांना शिकवण होती ती. आणि रामदास राजवाडे आणि प्रत्येकाला एकरी नावाने हाक मारायचे, म्हणजे शहाजीराजे असतील, शिवाजी महाराज असतील, रामदास असतील, ते सगळ्यांना एकरी म्हणतात. तर राजवाड्यांचं म्हणणं आहे की रामदास हा असा एकमेव माणूस होऊन गेला की ज्यांनी सशस्त्र भक्ती किंवा सशस्त्र क्रांतीचा मार्ग लोकांना दिला. बाकी टाळकुट्या संतांकडनं ते झालं नाही. आणि हा टाळकुट्या शब्दांवरती अनेकांचा आक्षेप आहे, अर्थात माझाही त्याला आक्षेप आहे. याचं कारण सांगतो थोडक्यात काय. ही संतांची परंपरा जी आपल्याकडे आहे ही चालू झाली, आपण असं धरून चालूया की ही चांगदेव महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराजांपासून ही सगळी परंपरा चालू झाली. नाथ संप्रदाय आपल्याकडे पूर्वीपासून होतात. ज्ञानेश्वर माऊलींपासून ही भागवत धर्माची पताका वाढत गेली आणि ही तुकाराम महाराजांपर्यंत येऊन थांबली म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराज हे त्यातले शेवटचे त्या परंपरेतले आपण मोठं नाव असं म्हणून चालू. आता मुद्दा हा येतो की ही सगळी संत मंडळी यांचा भौगोलिक परिघ जो होता हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. तुकाराम महाराजांचं आयुष्य बघितलं तर 1608 ते 1651, म्हणजे जवळपास तुम्ही एक 40 ते 42 वर्षाचं त्यांचं आयुष्य आपण धरून चालू. या संपूर्ण आयुष्यात तत्कालीन राजकीय परिस्थिती, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, तत्कालीन त्यांना आलेले अनुभव, घरची गरिबी किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी करून देहू, आळंदी, पंढरपूरचं जे काही क्षेत्र वारीच्या निमित्ताने जाणं होतं ते, आणि त्याच्या पलीकडचा परिघ, ह्याच्या पलीकडे तुकाराम महाराजांचं जाणं झालं असेल नसेल आपल्याला माहित नाही, पण शक्यतो इतक्या ते फ्रिक्वेंटली झालं असेल असं सांगता येत नाही, कारण बाकीचेही व्यवधानं असतात आपल्याला, शेतीपासून सगळ्या गोष्टी त्यावेळेला होत्या. हे सगळं करताना महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रात जी काही परिस्थिती चालली ही अर्थात महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांना माहिती होती. महाराष्ट्रावरती पहिलं जे आक्रमण झालं हे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या नंतर झालं. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी इसवी सन 1296 ला महाराष्ट्रात पहिल्यांदा येतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर ही आक्रमण झाली, त्यावेळेला प्रत्येक संताचं त्याकडे दुर्लक्ष झालं असं थेटही म्हणता येत नाही, पण प्रत्येक संतांच्या वाङ्मयात त्या सुलतानी आक्रमणाला विरोध करणारं काही आहे असंही थेट मिळत नाही. अपवाद एका संताचा आपल्याला मिळतो ते म्हणजे एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांची भारुड हा एक प्रकार आहे की ज्याला आपल्याकडे टिपिकली आसूड ओढणं म्हणतात. तत्कालीन राज्यव्यवस्था आपण सोडून देऊ, पण राज्यव्यवस्था ही सुलतानीच होती, पण लोकांच्या दृष्टीने सुद्धा आणि देवांच्या दृष्टीने सुद्धा की तू देव आहेस, तू शांतपणे तिथे बसून का उभा आहेस, तुझा भक्त इथे तो पिसतोय, तो मरतोय, तो सुलतानांच्या टापांखाली, त्यांच्या कोरड्यांखाली मारला जातोय, आणि तू जर देव आहेस तू फक्त तिथे उभं राहून काय करतोस. आणि ते एकनाथ महाराजांचं जे दार उघड बया आहे ते त्याच उद्वेगातनं आलेलं आहे की ती माहूरची लक्ष्मी असेल, कोल्हापूरची अंबाबाई असेल, ती तुळजापूरची भवानी असेल, मागे तू एवढ्या सगळ्या दुष्टांचं निर्दालन केलंस, तू येऊन आता का करत नाहीस. हाच धागा पुढे समर्थांच्या आयुष्यात आपल्याला दिसून येतो. तुकाराम महाराजांना मी मूळ मुद्द्याकडे येतो, अर्थात की संतांना किंवा वारकरी संप्रदायाला दोष या बाबतीत देता येत नाही. ह्याचं कारण त्यांचा परिघ हा खूप लहान आहे, भौगोलिक परिघ हा खूप लहान आहे. बाहेरची जी परिस्थिती आहे जी रामदास स्वामींनी त्यांच्या आयुष्यात सुरुवातीला बघितली किंवा नंतर बघितली ही कदाचित महाराष्ट्रातल्या या संतांनी बघितली नाही. आणि आपण प्रॅक्टिकली जाऊया, यात काही कुठचा चमत्कार किंवा यात कोणत्याही आध्यात्मिक गोष्टी आणण्याची गरज नाही. तुम्ही ज्यावेळेला डोळ्यांनी एखादी गोष्ट बघता, त्याची इंटेन्सिटी तुम्हाला जाणवते, त्यावेळेला तुमच्या लिखाणात, तुमच्या वागण्यात ते सगळं उतरतं. इथली तत्कालीन राजकीय परिस्थिती बघता आपल्याकडे जे राज्यकर्ते होते, अहमदनगरची निजामशाही होती, विजापूरची आदिलशाही होती, बेरीजशाहीचा काही हे अगदीच महाराष्ट्राचं दक्षिण टोक होतं तिथपर्यंत येऊन थांबला होता. वराडात आपल्याकडे इमादशाही होती, पण संतांचं जे काही म्हणजे वारकरी संप्रदायाच्या संतांचं जे काही कार्य आहे हे सगळं पश्चिम महाराष्ट्रातलं असल्यामुळे इमादशाही किंवा पलीकडच्या शाळांशी आपला काही संबंध फारसा आलेला नव्हता. मुख्य 3 शाळा आपण धरून चालू, मुघल, आदिल आणि निजामशाही 1733 साली बुडाली. आदिलशहापैकी बरीचशी लोक आणि मुघलांचे सुद्धा काही जी लोक होती ती जे हिंदू किंवा इतर गैर मुस्लिम जे कोणी राज्यकर्ते होते, जी रयत होती, त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या सुलतानांच्या दृष्टीने, राज्य करण्याच्या दृष्टीने एखादी गोष्ट चांगली व्हावी म्हणून ते थोडासा सहिष्णुपणा दाखवत. आदिलशहाचं आपल्याकडे उदाहरण आहे, म्हणजे अज श्री पूजा सरस्वती जे त्याच्या ह्याच्यावरती लिहिणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. अकबराचं जे काही सो कॉल्ड आपल्याला सहिष्णुता आपल्याला दिसून येते,
जहांगीर शहाजहानची आपल्याकडे उदाहरणं दाखवली जातात, जे वास्तवात नाहीये. पण म्हणजे वास्तवात नाही अजून ती एक दोन उदाहरणं आहेत, पण ती हजार उदाहरणांच्या तुलनेत एक उदाहरण म्हणजे काहीच नाही. आणि हे राजकीय परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून ते केलं गेलेलं होतं. आपल्याकडे श्रीराम शर्मांचं द रिलिजियस पॉलिसीज ऑफ मुघल एम्परर्स नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी सगळ्या मुघल बादशहांनी जे काही कामं केली आहेत, विशेषतः हिंदू धर्माच्या बाजूने जी काही कामं केली आहेत आणि ती का केली आहेत त्याचा सगळा सविस्तर गोषवारा मांडला. शहाजहान आपल्याकडे ते एक उदाहरण दिसतं. अकबर हे सगळ्यात मोठं आपल्याकडे उदाहरण दिसतं की लोकांना शांत करायचंय तर त्यांच्या आवडीचं एखादं काम करा. आपल्याकडे दुर्दैवाने हे झालं आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडच्या म्हणजे विजापूर असेल किंवा निजामशाही असेल या लोकांनी इथल्या स्थानिक लोकांना सांभाळून घेण्याकरता थोडीफार सहिष्णुता दाखवली आणि आपल्या लोकांना ते आपले मायबाप वाटायला लागले. दुसरा मुद्दा हा आहे तो की रामदास स्वामींचं ज्यावेळेला मी चरित्र बघतो, मी मूळ आता समर्थांच्या चरित्राकडे येतो. समर्थांचा जन्म आहे 1608 सालचा. 1608 ते 1620 पहिली 12 वर्ष म्हणजे समर्थांचं आयुष्य 12 वर्षाच्या आयुष्यात टप्प्यांमध्ये ते विभागलं गेलं. एक तप आपण धरून चालूया. पहिलं तप समर्थांचं गेलं हे जांबेत गेलं, त्यांच्या मूळ गावात गेलं. 12व्या वर्षी समर्थांचं लग्न लावण्याचा जो काही आपल्याकडे टिपर जो काही प्रकार सांगितला जातो की बोल्यावरती त्यांना उभं केलं, लग्नाला तयार नव्हते, बोल्यावरती उभं केलं, आईने कसं तरी मारून त्या पोराला उभं केल्यानंतर तो पोरगा किंवा जे कोणी पंडित आलेले असतात त्यांना न जुमानता, त्या लोकांना न जुमानता तो लग्नात पळून जातो. 1620 ते 1632 हा 12 वर्षाचा कालखंड समर्थ टाकळी आणि पंचवटीच्या या संपूर्ण नाशिकच्या परिसरात आपण धरून चालू. म्हणजे जालन्यातनं गोदावरी पार करून नाशिकच्या प्रदेशात येतात. 12 वर्ष समर्थांचं पुरस्चरण तिथे चालतं. वय वर्ष बघा म्हणजे पहिली 12 वर्ष नंतरची 12 वर्ष ही तिथपर्यंत गेली. या नंतरच्या 12 वर्षात एक गोष्ट महत्वाची त्यावेळेची राजकीय परिस्थिती जी काही होती त्यानुसार सांगतो. समर्थ नाशिकला असताना किंवा त्या प्रांतात असताना एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे शहाजीराजे भोसले त्यांची सख्खी भाऊजय ही महाबत खान नावाच्या एका मुघल सरदाराने, तो मोठा होता म्हणजे त्या तत्कालीन सरदार मोठा होता, त्या सरदाराने गोदावरीच्या काठावरनं ती पाणी भरायला आलेली असताना तिला पळवून नेलं. शहाजीराजे भोसले हे तत्कालीन राजकीय जर वर्तुळ बघितलं त्यातलं मोठं नाव आहे. ते विजापूरच्या आदिलशाहीकडे नंतर 12,000 मनसबदार होते. त्यांनी स्वतः एकेकाळी मी आता हा पुस्तक आहे पण अहमदनगरची निजामशहाला मांडीवर बसून चालवतीये. इतक्या मोठ्या लेव्हलच्या माणसाची सख्खी भाऊजय ज्या वेळेला महाबत खान पळवून नेतो त्यावेळेला सर्वसामान्य लोकांचे काय हाल होत असतील, त्यांच्या घरातल्या स्त्रियांचे काय हाल होत असतील, कोणी कोणाच्या घरात घुसावं, त्यांच्या घरातली भांडीकुंडी न्यावी, त्यांच्या घरातले बैल गायी असतात त्यांना कापावं, मारून न्यावं, त्यांच्या स्त्रियांना आपल्या जननखान्यात घालावं, पुरुषांना गुलाम करावं आणि जे काही आहे ते आपलंच असं तुम्ही सोडून द्या. हे सगळं समर्थ बघतायत. 24 साली समर्थ तिथून निघाले, 32 साली समर्थ तिथून निघाले. 1632 साली 1632 ते 1644 हे समर्थांचं भारत भ्रमण चालू आहे. समर्थ नाशिक पंचवटीवर निघाले, ते साधारणतः मध्य प्रांतातनं काश्मीर पर्यंत जाऊन पोहोचले, तिथे हिमालयात गेले, तिथनं गया किंवा तो जो पूर्वेकडचा जो सगळा भाग आहे वाराणसीचा तिथपासून ते उडीसा तमिळनाडू करत तिथनं कर्नाटकातनं समर्थ कोल्हापूर परत कोकणात उतरून मग कोयनेच्या प्रदेशात येऊन स्थिरावले. हे 12 वर्षाचं समर्थांचं भ्रमण आहे. हे संपूर्ण भ्रमण जर तुम्ही बघितलं 1632 ते 1644 हा कालखंड जर तुम्ही बघितला तर जहांगीरची शेवटची कारकीर्द, जहांगीरच्या कारकिर्दीचा शेवटचा भाग आणि शहाजहानच्या कारकिर्दीचा मुख्य टप्पा हा समर्थांनी बघितलाय. आणि हा टप्पा समर्थांनी महाराष्ट्रात राहून नुसता ऐकून तो त्यांना समजलेला नाहीये, तर स्वतः त्यांच्या राज्यात जाऊन समर्थांनी मथुरा बघितलंय, समर्थांनी गोकुळ बघितलंय, समर्थांनी वृंदावन बघितलंय, काशी बघितलंय, समर्थांनी कोणार्क बघितलंय. या सगळ्या गोष्टी बघत समर्थ ज्यावेळेला पंढरपूरला येतात त्यावेळेला समर्थांचं एक काव्य प्रसिद्ध आहे. इथे त्या पंढरपूरच्या विठ्ठलासमोर आल्यावरती समर्थांचे त्याला प्रत्यक्ष शब्द आहेत की इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. तो विठ्ठल आहे, तो विठ्ठल भागवत परंपरेनुसार हे वैष्णव आहेत, हे सगळी विष्णूची रूप आहेत. कृष्ण विष्णूचंच रूप आहे, राम विष्णूचंच रूप आहे, विठ्ठल विष्णूचंच रूप आहे. समर्थांच्या दृष्टीने समोर उभा आहे तो विठ्ठल नाहीये. एक आपण लक्षात घेऊया की समर्थांचं जे आराध्य दैवत आहे ते राम आहे, अर्थात विष्णू आहे, वैष्णव परंपरेतलेच आहेत. ज्यावेळेला मी भागवत धर्म आणि रामदासी धर्म वेगवेगळे म्हणतो त्यावेळेला ते प्रत्यक्षात वेगळे नाहीच आहेत. दोघेही धर्म विष्णूलाच मानणारे आहेत. फक्त एक धर्म हा मवाळ आहे, एक धर्म हा जहाल आहे. जसं काँग्रेस आपल्याकडे झालं होतं की एक टिपिकल आलन युनची जी काँग्रेस होती ही अतिशय मवाळ होती. नंतर टिळकांच्या काळातली काँग्रेस जी झाली म्हणजे गोखलांची काँग्रेस आणि टिळकांची काँग्रेस सेम पद्धत आपल्याला इथे दिसते. वैष्णव परंपरेतला एक पंथ जो गेला तो अतिशय मवाळ पद्धतीने गेला, एक पंथ अतिशय जहाल पद्धतीने गेला. समर्थांनी विठ्ठलाला जे एकनाथ महाराजांनी विचारलं होतं तसंच समर्थांनी विठ्ठलाला येऊन विचारलं
की तूच विष्णू आहेस, तूच राम आहेस, तू मागे ते जे काही तुझ्या हातातलं जे धनुष्य होतं, चापबाण होतेस, तर रावणाचा तू वध केलास, तू इथे येऊन उभा राहून काय करतोस, तू कृष्ण आहेस, कंसाचा वध करणारा तूच आहेस, अर्जुनाला उपदेश तूच केलायस, सगळं तूच केलंयस, आणि आता एवढं सगळं चालू आहे आणि तरीही तू फक्त कमरेवरती हात ठेवून त्या विटेवरती उभा राहून काय करतोस. समर्थांचा त्यामागचा उद्देश एकच होता, म्हणजे मला कोणाला डिग्रेड करायचं नाहीये, पण आपल्याकडे ज्या वेळेला चमत्कार कळत नाहीत किंवा आपल्याकडे एखादी गोष्ट कशी झाली ती कळत नाही, त्यावेळेला आपल्याला चमत्काराचं रूप देतो. अशा अनेक कथा आहेत, त्या कथा खऱ्या खोट्या त्याच्यात मला जायचं नाहीये, पण आपल्याकडे अनेक कथांमध्ये देव येतो आणि सुलतानांच्या तावडीतून आपल्या शिष्याला सोडवण्याकरता देव त्या सुलतानाच्या समोर पैसा ओततो आणि त्या शिष्याला सोडवून नेतो. वास्तविक तू देव आहेस, तू त्या शिष्याला ताकद दे किंवा तू स्वतः येऊन त्या सुलतानाला मार. तू मारू शकणार नाहीस हे मला माहिती आहे, पण ऍटलीस्ट तू त्या शिष्याला बुद्धी दे स्वतः रक्षण करण्याची, किंवा तू जाऊन कोणाला तरी ती बुद्धी दे आणि त्याच्याकडनं शिष्याला सोडव. रामदास स्वामींना नेमका या गोष्टीचा तिटकार आहे, म्हणून ते त्या प्रत्यक्ष विठ्ठलाला जाब विचारतात आणि तो जाब प्रेमाने. आपल्याकडे अनेक संतांनी हे केलं, म्हणजे अगदी संतांची जर तुम्ही अगदी तुकोबांच्या ह्याच्यात पण आहे की तुम्ही एखाद्या देवाकडे तक्रार करताय, ही गोष्ट होत नाही, त्यावेळेला अनेकदा आपण आत्ताच्या ह्याच्यात असभ्य शब्द वापरले असं म्हणू शकतो, पण हे संतांनी वापरलेले. समर्थांनी हेच केलं. समर्थ महाराष्ट्रात आले आणि नंतर समर्थांना एक गोष्ट जाणवली की आपल्याला हे सगळं करायचंय, आपल्याला मवाळ राहून चालणार नाहीये. उत्तरेकडे ज्या काही गोष्टी चालल्या त्या गोष्टी रोखण्याकरता आपल्याला तोडीस तोड असणं गरजेचं आहे. मग काय करता येईल? तुम्ही चमत्कारांवरती विश्वास ठेवू नका, तुम्ही शरीर बळ आणि या सगळ्यावरती विश्वास ठेवा आणि पुढच्या गोष्टी करा. हा कॅनव्हास ज्यावेळेला माझा पूर्ण होतो, 1620 ते 1632 समर्थ टाकळीमध्ये आहेत किंवा पंचवटीमध्ये आहेत. 1632 ते 1644 सालापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव अजूनही कुठेही नाही. शिवाजी महाराजांचं नाव सगळ्यात पहिल्यांदा येतं ते 1646 साली. 1646 नंतर ही सुरुवात होते. विशेषतः 1647 नंतर 46-47 नंतर ही घटना मुख्यत्वे करून येते ती 1633 ला, ज्यावेळेला निजामशाही बुडाली. 1636 ला सॉरी, निजामशाही ज्यावेळेला बुडाली, शहाजीराजांनी जे बंड केलं होतं ते बुडालं. त्याच्यानंतर विजापूर आणि मुघल बादशाह या दोघांची एकत्र युती होऊन शहाजीराजांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवावं आणि शहाजीराजांची जी काही जहागीर आहे ती एकतर आदिलशाहने सांभाळावी किंवा कोणताही विश्वासू माणूस ठेवावा. आता शहाजीराजांनी काय करावं, तर शहाजीराजांना बंगलोरला पाठवलं. त्यावेळेला शहाजीराजांनी आपल्या मुलाला, अर्थात माझा उत्तराधिकारी म्हणून माझा मुलगाच तिकडे राहणार, त्याच्याबरोबर मुलाच्या बरोबर जी काही जुनी जाणती माणसं नेमली होती, त्यात महत्वाची नावं येतात. त्यात एक नाव आहे सोनू विश्वनाथ डबे, एक नाव आहे दादोजी कोंडदेव मलठणकर, कुलकर्णी जे तिकडचे होते. या सगळ्या लोकांना दिल्यानंतर दादोजी कोंडदेवांना सुभेदार म्हणून नेमलं. सुभेदार हे शहाजीराजांनी दिलेलं पद होतं. आपल्याकडे असंख्य पत्र आहेत की ज्याच्यात दादोजींचा हुद्दा हा सुभेदार येतो. सुभेदार सुभे कोंढाणा महालाने हाय असा त्यांचा हुद्दा येतो. शिवाजी महाराजांचा 1647 ला दादोजी कोंडदेवांचा मृत्यू होईपर्यंत प्रत्यक्ष सहभाग कुठे दिसत नाही. 47 नंतर शिवाजी महाराजांची जी पत्र आहेत त्यात प्रत्येक पत्रामध्ये शिवाजी महाराजांचा जे काही, आताही आपण ज्या वेळेला माझी कागदपत्र मला रिन्यू करावे लागतात, तलाठ्याकडे जातो मी, जिल्हाधिकाऱ्याकडे जातो, त्यावेळेला मला रिन्युएशनला काहीतरी मागचा एक रेफरन्स द्यावा लागतो. त्या पत्रामध्ये मागचा रेफरन्स असतो आणि महाराजांच्या प्रत्येक पत्रात की हाली मोकासा महाराजास मोकासी अर्जाने झालाय, तो जो काही तालुका असेल किंवा सुभा असेल, जो काही प्रांत असेल तो. सो हा ज्या वेळेला मी कॅनव्हास बघतो की 1644 नंतर पुढची 4 वर्ष किंवा 3 वर्ष शिवाजी महाराजांचं नाव प्रत्यक्षात कुठेही नाहीये, तोपर्यंत समर्थांचं कार्य महाराष्ट्रात ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता मुद्दा हा येतो की दोघांचं आयुष्य हे किंवा दोघांचं कार्य हे 1647, 44, 47 किंवा 50च्या आधीपासून ऑलरेडी चालू झालेलं आहे, पण दोघांचा एकमेकांशी प्रत्यक्षात काही संबंध नाहीये. इथून मूळ इतिहासातल्या गोष्टी, इतिहासातले जे काही चमत्कार आहेत, इतिहासातल्या ज्या काही दंतकथा आहेत, त्या सगळ्यांना सुरुवात होते. आणि या सुरुवातीची म्हणजे या सगळ्या गोंधळाची पार्श्वभूमी ही तत्कालीन गोष्टींमध्ये सुद्धा आहे. त्याला आत्ताचे इतिहासकार किंवा आत्ताची जी लोक आहेत तीही पूर्णतः जबाबदार आहेत असंही म्हणता येत नाही. ही सुरुवात त्याच काळापासून झाली. आणि नंतरच्या इतिहासकारांनी पत्रांचा अर्थ लावताना किंवा त्या पत्रांमध्ये जे काही शक असतात किंवा त्यातल्या ज्या काही गोष्टी असतात त्याचा अर्थ लावताना हा अतिशय वेगळ्या पद्धतीने लावल्यामुळे त्या गोष्टी सरमिसळ झाली. आणि जी गोष्ट कदाचित 40 वर्षानंतर होणार होती ती गोष्ट इतिहासकारांनी अमुक एक गोष्ट साल दिलं नसताना पण ती घटना घडलेली आहे ऑलरेडी असं समजून ती घटना 40 वर्ष मागे नेली. आणि त्यामुळे दोघांची आयुष्य 40 वर्ष आधीच एकमेकांना येऊन भिडली. दोघं एकमेकांच्या आयुष्यात 40 वर्ष आधीच आले
आणि सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. असं काही एक टिपिकल चित्र आपल्याकडे आता उभं राहिलं काही. पण मग प्रत्यक्ष असा काही संवाद झालेला आहे? पहिल्यांदा कोणता संवाद झाला? पहिलं काय पत्र स्वरूपामध्ये असं काय झालं का? किंवा काय नेमकं अशी कोणती घटना घडली की ज्यामध्ये समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याविषयी काय उल्लेख केलेला आहे, किंवा त्यांना असं वाटायला लागलं की यांच्या हातून काहीतरी होऊ शकेल किंवा हे करतील? या विषयाकडे जाण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की आपल्याकडे चाफळचं राम मंदिर, चाफळचं जे काही आजही ते राम मंदिर आहे, आपण जाऊन बघू शकतो. त्या राम मंदिराचा उत्सव आणि शिवाजी महाराज या दोन गोष्टी, जे मगाशी म्हटलं मी की 40 वर्ष आधी ही घटना घडली असं इतिहासकारांनी स्वतःहून ती गोष्ट घडली असं मान्य केलं आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. ही गोष्ट सुरू होते 1649 सालापासून. चाफळचं राम मंदिर हे 1649 साली बांधलं गेलं असे सांगणारे आपल्याकडे काही मोजके पुरावे आहेत, त्या बखरी आहेत अर्थात. पण अर्थात ते आपण 1649 साली बांधलं असं आपण मान्य करू शकतो, कारण 1649 साली समर्थांचं वास्तव्य या प्रदेशात होतं आणि समर्थ तरुण होते, किंवा पुढच्या काळात जे काही आपल्याकडे पत्रव्यवहार आहे त्यानुसार की 1658 सालच्या आधी तर हे राम मंदिर बांधलं, एवढं 100%. आता मी 1658 का म्हणतोय? फेब्रुवारी 1658 मध्ये समर्थांच्या 2 शिष्यांमधला एक संवाद आपल्याकडे पत्र रूपाने प्रसिद्ध आहे. एकाचं नाव आहे भास्कर गोसावी आणि एकाचं नाव आहे दिवाकर गोसावी. भास्कर गोसाव्यांनी दिवाकर गोसाव्यांना, हे उत्तरकालीन पत्र आहे, ते पत्र खूप नंतर लिहिलंय, पण त्याच्यात पूर्वीचा रेफरन्स आलाय की हे या वेळेला झालं होतं. तर ते शकाचा वर त्यांनी सगळा संदर्भ दिला आणि मी इनडायरेक्टली मी त्या शकात किंवा त्या तिथीमध्ये वगैरे मी जात नाही आता लोकांना कळण्याकरता मी 1658 फेब्रुवारी हे सांगतो. भास्कर गोसावी हे राजगडावरती गेले आणि राजगडावरती जाऊन त्यांनी, एक तर कसं असायचं की पूर्वी कोणालाही गडावरती घेण्याची परवानगी नसायची. एखादा माणूस हा गडकरी आहे किंवा गावकरी आहे हे तिथल्या लोकांना माहिती असायचं, त्यामुळे बाहेरचा कोणी माणूस आला, विशेषतः कोणी गोसावी बैरागी दिसला, या बाहेरचा आहे हे उघड असायचं, त्याला सहजासहजी आत येऊ दिलं हे व्हायचं नाही. तो हे भास्कर गोसावी आणि आणखीन 2-3 शिष्य असतील समर्थांचे, हे त्या गडावरती गेले, राजगडावरती गेले. गडकऱ्यांनी किंवा किल्लेदारांनी किंवा जो कोण त्या दरवाजावरचा जो कोणी दौलतबंकी असेल त्यांनी शिवाजी महाराजांना एक खबर पोहोचली केली. महाराजांनी अर्थात एक पदवी कपनीधारी कोणतरी आले, त्यामुळे त्यांना राजसदरेवरती बोलवून घेतलं. हे स्वतः भास्कर गोसावींनी सांगितलं, म्हणजे ह्यात कोणत्याही बखरीची दंतकथा नाही किंवा इतर काही गोष्टी नाहीये, साधा सरळ पत्र. भास्कर गोसाव्यांनी शिवाजी महाराजांच्या समोर गेल्यानंतर त्यांना दंडवत केला किंवा नमस्कार केला. मी अगदी काही वाकून नमस्कार केला असं मी म्हणणार नाही, पण नमस्कार केला. शिवाजी महाराजांनी त्यांना स्पष्ट विचारलं की तुम्ही कोण? तो संवाद त्यांनी जसाच्या तसा दिला की तुम्ही कोण, कुठील असता? त्यावेळेला भास्कर गोसावींनी सांगितलं की आम्ही श्री समर्थांचे शिष्य चाफळास हो. चाफळास हो म्हणजे चाफळास राहतो, चाफळला राहतो आम्ही. तर मग शिवाजी महाराजांचा पुढचा प्रश्न त्याच्यावरती हे होता की ते कोण, कुठील? ते म्हणजे समर्थ, ते कोण, ते कुठे असतात, काय करतात? त्याच्यावरती भास्कर गोसाव्यांनी शिवाजी महाराजांना समर्थांची सगळी पूर्वीची माहिती सांगितली की मूळचे गंगातीरी जामचे राहणो, जामला मूळचे ते राहत होते. सध्या ते कोयनेच्या प्रदेशात वास्तव्य करून आहेत आणि चाफळला समर्थांनी रामाच्या मूर्तीची स्थापना करून आम्हाला शिष्यमंडळींना सांगितलंय की तुम्ही निरनिराळ्या प्रदेशात जाऊन भिक्षा मागावी किंवा जे काही असेल ते तुम्ही धान्य असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या घ्याव्यात आणि ती भिक्षा मागून तुम्ही या रामाचा उत्सव चालवा, त्या रामाचा जो रामनवमीचा जो उत्सव चालतो तो चालवा. हे सगळं ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांनी तत्कालीन शिवाजी महाराजांचे जे मंत्री होते, मंत्री हे एक पद आहे, अष्टप्रधान मंडळातला मंत्री नावाचं एक जे पद आहे ते दत्ताजी पंत नावाचे एक होते. त्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की या जे भास्कर गोसावी आले त्यांना चाफळच्या उत्सवाकरता प्रतिवर्षी 200 होऊन हे कायमचे देऊन टाक. म्हणजे दरवर्षी राजगडच्या खजिन्यातून किंवा नंतर राजधानी रायगडला हल्ली तरीही स्वराज्याच्या खजिन्यातून दरवर्षी 200 होण्याची रक्कम ही चाफळच्या राम मंदिराच्या उत्सवाकरता दिली जाईल. इथे पहिल्यांदा आपल्याला दिसून होतं की 1658 साली पहिल्यांदा शिवाजी महाराजांना समर्थांच्या बद्दल कळलं. आता मुद्दा हा येतो की इतिहासकारांनी जे मांडलंय किंवा पुढच्या काळात समर्थांचे बंधू गंगाधर पंत जे होते त्यांचे वंशज, त्यांचे नातू पुढचे, त्यांचं नाव होतं हनुमान स्वामी. त्या हनुमान स्वामींनी 1793 साली एक बखर लिहिली. ही पेशवाईतली म्हणजे उत्तर पेशवाईतली एक बखर आहे. ती बखर अतिशय छोटी होती आणि ते समर्थांचे चरित्र होतं. त्या बखरीला पुढे सातारकर छत्रपती प्रतापसिंहांचे चिटणीस मल्हार रामराव त्यांनी एक्सटेंड केलं. हे मूळ समजा ती बखर आपण धरून चालू की 100 पानांची होती, 100 बंदांची होती. तर ती प्रतापसिंह महाराजांचे जे चिटणीस होते त्यांनी 300 बंदांची केली.
ती 2-3 पट वाढवली. जे मूळ महाभारताचं झालं तेच, म्हणजे 24,000 श्लोकांचं ज्या वेळेला मी जय म्हणतो त्यावेळेला नंतर वैशंपायन चौथीने जय भारत महाभारत यावेळेला 24,000 श्लोकांचं 96,000 श्लोकांपर्यंत येतं. आणि त्यात ज्या काही गोष्टी असतात त्या घुसडल्या जातात. मग त्यात कृष्णाचं चरित्र, बाललीला वगैरे सगळ्या येतात. सेम पद्धत इकडे झाली की समर्थांचं जे चरित्र कदाचित हनुमान स्वामींनी दिलेलं होतं आणि जे खरं होतं त्यात अनेक कथा, दंतकथा ज्या नंतरच्या काळात रुळावल्या गेल्या त्या सगळ्या या चिटणीसांच्या बकरीमध्ये आल्या. आणि त्यात दुर्दैवाने असं नमूद केलं गेलं की जे चिटणीसांनी कोणाकडनं ऐकलं किंवा काय आपल्याला सांगता येत नाही, चिटणीसांच्या दृष्टीने हे खरंय. कारण चिटणीसांनी ज्या ज्या काही बकरी लिहिल्या तर चिटणीसांना ब्रिटिश ऑफिसर्स जे तत्कालीन तिथे होते त्यातलं एकाचं नाव होतं ग्रँडअप. हा सातारचा पॉलिटिकल एजंट होता. माउंटस्टोड एल्फिन्स्टन जो मुंबईचा आपला पहिला गव्हर्नर होता त्याने या ग्रँडअपला सातारा ठेवलं होतं. कॅप्टन ब्रिग्ज नावाचा एक माणूस होता. बाळाजीपंत नातू हा आपलाच एक माणूस ब्रिटिशांचा सहाय्यक होता. तर या ग्रँडअपने मल्हाररामराव चिटणीसांना प्रत्यक्ष विचारलं होतं की तुम्ही या सगळ्या बकरी लिहिल्या, तुम्ही शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं, राजाराम महाराजांचं, रामदास स्वामींचं हे काही जी चरित्र लिहिली आहेत ही चरित्र खरी आहेत कशावर? तर चिटणीसांचा त्याला जवाब आहे. हा पेशवाउत्तर 42 मध्ये अजूनही पब्लिश्ड आहे, त्यात काही वाद नाही. चिटणीसांचं म्हणणं आहे की मी जी काही जुनी कागदपत्र होती आणि जुन्या जाणत्या माणसांकडून ऐकलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित नमूद करून ठेवल्या होत्या आणि त्या टिपणांच्या आधारे मी या सगळ्या बकरी लिहिल्या. त्यात माझ्या मनाचं काही घातलेलं नाहीये. पण या ज्या काही गोष्टी दिसतात की त्याच्यात जे चिटणीसांनी नमूद केलं की 1649 साली चाफळचं राम मंदिर बांधलं हे शिवाजी महाराजांनी समर्थांना बांधून दिलं. आणि त्याच वर्षी चाफळच्या जवळ असलेल्या शिंगणवाडीमध्ये शिवाजी महाराजांनी समर्थांचा अनुग्रह घेतला. अनुग्रह घेतला म्हणजे त्यांचं शिष्यत्व पत्कर. आता हे शिष्यत्व राजकीय नाहीये, हे धार्मिक दृष्ट्या. मी एखाद्या साधू संताला किंवा सत्पुरुषाला मी माझ्या गुरुस्थानी मानतो, तत्कालीन ही प्रचलित परंपरा होती. त्यात कोणी राजकीय गुरु असण्याचं कारण नाही किंवा राजकारण शिकवण्याचं कारण नाही. पण तरीही 1649 साली अनुग्रह घेतला आणि 1649 साली चाफळचं राम मंदिर बांधायला शिवाजी महाराजांनी मदत केली किंवा ते बांधून दिलं. हा चिटणीसांचा दावा या पत्रामुळे, जे पत्र अस्सल पत्र आहे त्याच्यामुळे पूर्ण चुकीचा ठरतो. जर शिवाजी महाराजांनी 1649 साली मंदिर बांधायला घेतलं किंवा दिलं, बांधून दिलं, तर 1658 साली शिवाजी महाराज त्या भास्कर गोसाव्यांना का विचारते की तुम्ही कोण, कुठले असता, किंवा ते समर्थांच्या बद्दल का विचारते? आता इथे गंमत अशी येते की जे समर्थांचे संप्रदायातली जी लोक आहेत किंवा समर्थांचे जे भक्त आहेत, जे ज्यांना ऐतिहासिक पुरावे शक्यतो मान्य नसतात आणि ज्यांना चमत्कारांवरती विश्वास असतो, त्यांचं म्हणणं असं असतं की शिवाजी महाराजांनी भास्कर गोसाव्यांची परीक्षा घेतली असेल की ते नेमके कोण आहेत, काय आहेत, 200 वंदे. माझं वैयक्तिक मत असं आहे की शिवाजी महाराजांची सिस्टीम एवढी व्यवस्थित होती किंवा इतकी ती शार्प होती की एखाद्या माणसाला मी विचारणं आणि त्याच्याकडनंच ते कबूल करून घेणं याच्यात शिवाजी महाराज पडतील असं मला वाटत नाही. आणि शिवाजी महाराजांचं तत्कालीन जर बघितलं तर 1649 साली चाफळला राम मंदिर बांधून द्यावं याकरता चाफळचा प्रदेश हा स्वराज्यात असावा लागेल, तो स्वराज्यातही नाही. हा सगळा प्रदेश स्वराज्यात आला तो सुद्धा हे जे पत्र आहे 1658 सालचं, त्या पत्राच्या 2 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर चाफळचा सगळा प्रदेश स्वराज्यात आला. ज्या वेळेला अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं आणि शिवाजी महाराजांनी कोल्हापूरपर्यंतचा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला, त्यावेळेला हा कराड, सांगलीचा सगळा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. त्यामुळे 1649 साली शिवाजी महाराजांची समर्थांची भेट झाली. 1649 साली शिवाजी महाराजांनी चाफळचं राम मंदिर बांधून दिलं आणि 1649 सालीच शिंगणवाडीच्या मठी समर्थांचा शिवाजी महाराजांनी अनुग्रह घेतला. या तिन्ही गोष्टींना काही अर्थ उरत नाही. त्याचा छेद देणारं हे पहिलं 1658चं पहिलं पत्र. दुसरा उल्लेख आपल्याला पुढचा येतो तो म्हणजे जी समर्थांची चरित्र आहेत त्यातली समकालीन चरित्र मी ज्यावेळेला म्हणतो, टेक्निकल भाषेत मी आता जात नाही, मी समकालीन, उत्तरकालीन, त्यातलं प्राथमिक, दुय्यम, तिय्यम वगैरे हे पुराव्यांचे प्रकार मी आता त्यात घुसत नाही. पण शक्यतो विश्वासार्ह जी काही साधनं असतात त्यात समकालीन साधनं, कंटेम्पररी रेफरन्सेस असतात ते मी शक्यतो मानतो. मी ऍज एन कोणी अभ्यासक तेच मानतो. उत्तरकालीन असतात त्याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाही, कारण जे मगाशी हनुमान स्वामींचं उदाहरण सांगितलं तेच होतं किंवा चिटणीसांचं उदाहरण सांगितलं तेच होतं. 100 वर्षानंतर एखादा माणूस तिथं होतात, अनेक मसाला, अनेक कथा, दंतकथा येत जातात. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मूळ जी काही साधनं आहे त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायला लागतो. समर्थांच्या शिष्यमंडळींपैकी 2 शिष्यांची चरित्र आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यातलं एक अतिशय त्रोटक आहे, ज्यांना स्वतः समर्थांनी बघितलेलं आहे. त्यांचं नाव होतं भीमस्वामी. ते शहापूरकर मूळचे होते आणि त्यानंतर अर्थात तंजावरला 1677 साली समर्थांनी त्यांना तंजावरला पाठवलं आणि तंजावरला त्यांनी समर्थांचा सगळा संप्रदाय उभा केला. आजही तंजावरचं राजघराणं समर्थांना मानताच कारण भीमस्वामी आहे आणि भीमस्वामींची गादी ही कायम तंजावरच्या राजघराण्याकरता शिरोधारण राहील.
तर या भीमस्वामींनी तंजावरला राहून पुढे नंतर ते समर्थांच्या भेटीला आले, समर्थांची समाधी घेतल्यानंतर इमिजिएटली आले वगैरे. त्यांनी समर्थांचं एक छोटेखानी चरित्र लिहिले. दोन गोष्टी आहेत, एक समर्थांच्या अंतःकाळचं वर्णन करणारं त्यांचं एक काव्य आहे आणि समर्थांचं चरित्र म्हणून त्यांचं एक छोटं चरित्र आहे. संपूर्ण चरित्रात भीमस्वामींनी कुठेही समर्थांचा आणि शिवाजी महाराजांचा सुरुवातीला संबंध होता असं नमूद केलेलं नाहीये. दुसरं चरित्र आपल्याकडे जे आहे ते गिरधर स्वामी नावाचे होते, म्हणजे समर्थांच्या शिष्या ज्या वेण्णाबाईवरील ज्या होत्या यांचे पुढचे शिष्य, म्हणजे प्रत्यक्ष समर्थांचे शिष्य नसले तरी समर्थांच्या शिष्यांचे शिष्य, आणि ती हार्डली एक पिढ्यानंतरची किंवा दोन पिढी नंतरची ही जी काही परंपरा चालत आली होती त्यातले गिरधर स्वामी नावाचे एक शिष्य होते ज्यांनी समर्थ प्रताप नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात जी जी काही उदाहरणं आली ही सगळी ऐतिहासिक दृष्ट्या जर मी ताडून बघितली, म्हणजे ऐतिहासिक पुरावे जर मी ताडून बघितले, स्वतः शिवाजीमांची पत्र असतील, शिवाजीमांच्या व्यतिरिक्त इतर पत्र असतील, यातला 99% कंटेंट हा तंतोतंत जुळून येतो. त्यानुसार हा संपूर्ण ग्रंथ हा अतिशय विश्वासार्ह दिसून येतो. कसं आहे, तुम्ही एखादा ग्रंथ विश्वासार्ह आहे की नाही याला प्रत्यंतर पुरावे काय ते चेक करता. मला या ग्रंथाकरता, मला अजून कोणाही अभ्यासकाला या ग्रंथाकरता प्रत्यंतर पुरावे मिळाले तर तो ग्रंथ माझ्याकरता विश्वासार्ह ठरतो. पण गिरधर स्वामींनी ह्याच्यात एक वाक्य वापरलंय की समर्थ हे अकारपूर्वक यवनासी मारविले. अकारपूर्वक यवन म्हणजे कोणता? अफजल खान. समर्थांनी शिवाजी महाराजांच्या करवी अफजल खानाला मारवलं असं त्या ओवीचा अर्थ होतो. हा शब्दशः अर्थ होतो. आता मुद्दा पुन्हा तोच येतो की समर्थांची शिष्यमंडळी हा शब्दशः अर्थ लावून समर्थांनी शिवाजी महाराजांना राजकारण शिकवलं आणि समर्थांनी शिवाजी महाराजांना अफजल खानाला कसं मार हे सांगितलं आणि त्याच्याकडनं मारून घेतलं असं होतं. तुम्ही एकंदरीत ज्या वेळेला बघता किंवा उदाहरणार्थ मी अमुक एका ठिकाणी जातो आणि कोणीही मोठा माणूस असेल किंवा माझ्या घरातली कोणी वडीलधारी मंडळी असेल, मी आशीर्वाद देताना किंवा एखादी चांगली गोष्ट झाली त्यावेळेला मी असंच म्हणतो की बाबा तुमच्या आशीर्वादाने हे सगळं घडून आलं. करणारा मी असतो. त्यांचा आशीर्वाद म्हणजे त्यांचं एक जे काही आपण म्हणू पाठबळ असतं, मानसिक असतं किंवा इतर काही गोष्टी असतात किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी जे काही माझ्याकरता चांगलं चिंतलेलं असतं त्या गोष्टीचा प्रभाव प्रत्यक्ष तुमच्यावरती पडतो. समर्थांनी अकारपूर्वक यवनासी मारविले याचा अर्थ समर्थांनी कुठेतरी काहीतरी एक जप तप अनुष्ठान केलं असेल किंवा इतर काही गोष्टी केल्या असतील त्यानुसार ते घडून आलं. म्हणून त्यांच्या शिष्यमंडळींनी असं समजलं की समर्थांच्या या जे काही त्यांनी अनुष्ठान मांडलं होतं त्यानुसार शिवाजी महाराजांनी त्यांचा वध केला, अफजल खानाचा वध केला. याच्या पलीकडे या ओवीचा विशेष अर्थ लावता येत नाही. आता दुसरा मुद्दा त्यातला हा येतो की गिरधर स्वामीचा समर्थ प्रताप जरी विश्वासार्ह असला तरी या प्रतापाच्या सुरुवातीच्या अनेक भागांमध्ये शिवाजीबाईंचं नाव येतं. समर्थांच्या शिष्यमंडळींपैकी त्यांचा दुसरा त्यांची मांडणी ही असते की गिरधर स्वामींच्या ग्रंथात सुरुवातीपासून शिवाजीबाईंचं नाव आहे म्हणून समर्थांच्या आयुष्यात सुद्धा सुरुवातीपासून शिवाजी महाराज होते. पण जर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणताही धार्मिक ग्रंथ ज्यावेळेला मी म्हणतो अगदीच महिपती बुवांचे आपण घेतले किंवा दासविश्रामधाम असेल किंवा इतर कुठचाही ग्रंथ घ्या, अगदीच सोप्यात सोपं उदाहरण सांगायचं तर दासगणू महाराजांचा आपण गजान विजय घेऊ. संतांची चरित्र लिहिताना कोणीही त्या कालगणनेनुसार ती चरित्र लिहित नाही. त्याच्यात अनेक गोष्टी या पुढे मागे झालेल्या असतात. दासगणूंचं आता उदाहरण आलं म्हणून मी जस्ट एक सगळ्यांना एक रिलेट करण्याकरता उदाहरण सांगतो. त्यांच्या 10व्या अध्यायात एखादी गोष्ट आली, 10व्या अध्यायात एखादा माणूस ज्या माणसाने 11व्या अध्यायात समाधी घेतली तोच माणूस तुम्हाला 15व्या अध्यायात सापडू शकतो. आता याचा अर्थ असा होतो की 11व्या अध्यायात समाधी घेतली आणि तो पुन्हा 15व्या अध्यायावर जिवंत झाला. मुद्दा तसा नसतो की ती गोष्ट तुम्ही कालरेषेवरती आखत नाही. शिवाजी महाराजांच्या गोष्टी या समर्थांच्या आयुष्यात झालेल्या या गिरधर स्वामींना जशा आठवत गेला किंवा त्यांचा रेफरन्स त्या त्या घटनांशी कसा लागत गेला त्यानुसार त्या ते नोंदवत गेले आणि त्यानुसार त्या अध्यायात त्या येत गेला. 7व्या अध्यायात शिवाजी महाराजांची आणि समर्थांची भेट झाली म्हणून तो 7व्या अध्यायातल्या इतर गोष्टी जर समजा 1649 सालातल्या असतील तर ती भेट 1649 सालातलीच असं काही मानायला अर्थ नाही. दुसरा त्यातला एक सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे 8वा अध्याय गिरधर स्वामींचा, त्यात एक उदाहरण असं आहे की समर्थांनी शिवथरच्या घळीत 2 पुरुष उंचीची म्हणजे साधारणतः 10 ते 12 फूट उंचीची गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि त्या मूर्ती करता हा एक चरण झाला, म्हणजे 4 ओळींचा 4 चरणांचा तो एक भाग झाला श्लोकांचा. आणि त्याच्या पुढच्या चरणामध्ये लगेचच शिवाजी महाराजांनी समर्थांना 11 मुष्टी म्हणजे 121 खंडी धान्य दिल्याचा उल्लेख त्याच्यात आहे. आता रिसेंटली म्हणजे आता गणपतीच्या काळात त्याच्यावरती मी तसं खंडने दिलं होतं. गणपतीच्या काळात तो लेख सर्वदूर सगळीकडे पसरला होता की
समर्थांनी सुंदरमठी गणपती केला आणि ते जे काही होतं ते, आणि शिवाजी महाराजांनी 121 खंडी धान्य त्या गणपतीच्या उत्सवाकरता लावून दिलं. आता मुद्दा इथे येतो की ते दोन चरण तुमचे लागून लागून आले म्हणून तुम्ही दोन गोष्टींचा संबंध एकमेकांशी लावू शकत नाही. की 121 खंडी धान्याची सनद ही चाफळच्या राम मंदिराकरता आहे. ती जी सनद आहे ती या गणपतीच्या उत्सवाच्या 3 वर्षांनंतरची आहे. जस्ट बिकॉज तुमच्या लगेच पुढच्या चरणामध्ये तो उल्लेख आला म्हणून ते मानू शकत नाही. तसं त्या प्रत्येक अध्यायात समर्थांचा आणि शिवाजीबाईंचा संबंध आलाय. या ज्या वेळेला मी गोष्टी बघतो त्यावेळेला 1658 सालचं जे आपण पत्र बघितलं मगाशी, तर 1658 सालच्या म्हणजे 1658-59 पर्यंतचा जर कालखंड बघितला तर समर्थांचं आयुष्य 1644 नंतर स्थिरावलं. म्हणजे समर्थांचा वावर हा चाफळ, उंब्रज, सातारा, कराड, मसूर खाली आपण धरून चालूया, आणि उत्तरेकडे बघितलं तर महाबळेश्वरचं जे काही जावळीचं बेसिकली जे काही जो काही प्रदेश होता तो, त्यात अगदी तुमचं पश्चिमेकडचं जर तुम्ही बघितलं तर महिपतगड, सुमारगड, रसाळगडचा हा सगळा प्रदेश येतो. पूर्वेकडे तुमचा महाबळेश्वर येतो, उत्तरेकडे तुमचा वरंदा घाट येतो. वरंद्याची ही शेवटची आपण हद्द धरून चालू, आणि दक्षिणेकडे चाफळ, उमरजचा प्रदेश, या संपूर्ण प्रदेशात समर्थांचं वास्तव्य आहे. आणि आता समर्थांनी काय केलंय की आपण स्थिरावलेत, त्यांचं भारत भ्रमण झालं, त्यांनी संपूर्ण परिस्थिती बघितली. आता समर्थांच्या आयुष्याचा दुसरा टप्पा चालू झाला. दुसरा म्हणण्यापेक्षा मी तिसरा म्हणेन की पहिला टप्पा त्यांचा हा जो काही प्रापंचिक जे काही ज्यातून त्यांना जावं लागलं तो होता. दुसरा टप्पा त्यांचा संपूर्ण भारत भ्रमण आणि सगळी स्थिती अनलाइज करण्याचा जो काही होता तो होता. तिसरा टप्पा तर लोकोद्धाराचं जे काही काम होतं ते समर्थांचं सुरू झालं होतं, आणि शिष्यमंडळी त्यांनी तयार करायला सुरुवात केली होती. पहिला शिष्य त्यांचा उद्धव गोसावी, नंतर इतर म्हणजे हे भास्कर गोसावी वगैरे पुढे पुढे येतच गेले. दिवाकर गोसावी जो शिष्य हा त्यांचा समर्थांचा अतिशय जवळचा शिष्य म्हणून मानला गेला. कल्याण गोसावी होतेच, पण समर्थांचा सर्वात विश्वास असलेला म्हणून दिवाकर गोसावी त्यांचं नाव आपल्याला मिळतं. हे मूळचे महाबळेश्वरचे, त्यांना पुढे समर्थांनी आपलं शिष्यत्व दिलं, आणि शिवाजी महाराजांच्या दरबारातनं हे जे काही मगाशी मी 200 होऊन देण्याचा जो शिवाजीमांनी संकल्प सोडला होता, त्याकरता समर्थांच्याकडून कोणतरी माणूस राजगृही किंवा राजदरबारात असणं गरजेचं होतं. तर त्याची नेमणूक या दिवाकर गोसाव्यांची नेमणूक समर्थांनी केली, आणि पुढे शिवाजी महाराजांचं जे राज्य चालू होतं त्याबरोबर समर्थांचं स्वतःचं कार्य या संपूर्ण प्रदेशात चालू झालं होतं. मग त्यात गावागावात जाणं, समर्थांनी शिष्यांना काही नियम घालून दिले. म्हणजे बेसिकली तुम्ही भिक्षा मागताना आठवड्यातनं एका घरी भिक्षा मागितली, पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढच्या 7 दिवसापर्यंत तुम्ही त्या घरात परत पाऊल ठेवायचा नाही. तुम्ही तिथे जाऊन त्याच माणसाकडे पुन्हा भिक्षा मागायची नाही, कारण तुम्हाला सवय लागते. तुम्ही त्याच ठिकाणी जाल, तो माणूस तुम्हाला भिक्षा देईल, पण तुम्हाला बसल्या जागी सगळं मिळण्याची सवय नाही. तुमचं पूर्ण हिंडणं झालं पाहिजे. दुसरा त्यातला उद्देश हा आहे की तुम्ही नुसती भिक्षा मागायची नाही, तुमचं काम हे आहे की तुम्हाला समाज जागृत करायचं. तुम्ही भिक्षा घेताय ती शिजवलेली भिक्षा घ्यायचं नाही, तुम्ही कच्चं धान्य घ्यायचं. ती शिजवण्याचं काम तुमचं आहे, तुम्ही आयत्या त्यांच्याकडनं जेवण घ्यायचं नाही. प्रत्येक शिष्याला समर्थांचं हे निक्षून सांगणं होतं की मनाच्या श्लोकांपैकी किंवा दासबोधापैकी तत्कालीन जी काही समर्थांनी त्यांना सांगितलेली वचनं होती त्यापैकी 5 श्लोक म्हणायचे. त्या 5 श्लोकांना समोरच्याला जागृत करायचं आणि मगच ती भिक्षा घ्यायची. हे जर तुम्हाला करता येत नसेल तर तिथे जाऊन भिक्षा मागण्यास तुम्हाला काही अधिकार नाही. या सगळ्या गोष्टी होताना दुसरी गोष्ट समर्थांनी चालू केली महाराष्ट्री म्हणजे बलोपासना. आपल्याकडे आजही जर याला प्रत्यक्षात पुरावा आपण देऊ शकत नाही, कारण तो पुरावा कागदोपत्री असं कुठेही मिळणार नाही, आणि कदाचित त्यावेळेला ती गोष्ट लोकांना आपण काहीतरी मोठं करतोय असं वाटलीच नाही, त्यामुळे ती कोणी लिहून ठेवली नाही, विशेषतः सांप्रदायिक लोकांनी. आणि हे आपल्याकडे सर्रास होतं. म्हणजे आपल्याकडे मराठ्यांच्या इतिहासात जर मानायचं झालं तर आपण महाराष्ट्रातली लोक याला उदारता म्हणू किंवा याला काय म्हणू आपण, दुर्लक्ष करण्याचा आपला जो काही एक टिपिकल माइंडसेट असतो तो म्हणू. पुढच्या काळातले आपल्याकडे पत्र आहेत, म्हणजे बाजीराव पेशव्यांचं आपल्याकडे एक पत्र आहे ज्यातनं मराठी माणसांचा दृष्टिकोन दिसून येतो की मुघल बादशाह किंवा इतर लोक असतात किंवा मराठेतर जी काही मराठी माणसांच्या व्यतिरिक्त इतर जी काही लोक आहेत त्यांची मानसिक स्थिती कशी असते, त्यांची मेंटॅलिटी कशी असते की करावे तिळा एवढे दाखवावे गगना एवढे, आणि आमच्या लोकांची स्थिती की आम्ही गगना एवढं केलं तरी तिळा एवढंच दाखवणार, की इतकी प्रचंड कामं आम्ही केलं तरी काय खूप आम्ही साधं काहीतरी केलंय असं दाखवून सोडून द्यायचं. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात लिहिणं हे खूप कमी आहे, आणि त्याचा फटका आपल्याला आता बसतोय की इतकी मोठी कामं केली पण डॉक्युमेंटेशन आपल्याकडे काहीच नाही. कदाचित हे त्याचंच एक उदाहरण आहे. म्हणजे मी त्या विषयाकडे जात नाही आता, पण आपल्याकडे समर्थांच्या किंवा रामदासी संप्रदायाच्या आधी संपूर्ण महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र, कोकण जरी एवढा नाही धरला मी तरी भागवत धर्म हा अतिशय महत्वाचा मानला गेला होता. आणि
12व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास 500 वर्ष 450 वर्ष ही भागवत धर्माची पताका आपल्याकडे चालू होती. वैष्णव पंथ त्यातही विष्णू आणि विठ्ठल ही महत्वाची दैवत आपल्याकडे मानली गेली आणि देवींमध्ये अर्थात तुळजापूरची भवानी जी काही 3.5 शक्तीपीठ आपल्याकडे आहेत ती. याच्या व्यतिरिक्त राम हे दैवत, जरी राम हा विष्णूचा अवतार असला तरी राम हे दैवत म्हणून हे पुढे आणणं आणि रामाच्या बरोबरीने मारुतीला पुढे आणणं हे आपल्याकडे आधी कोणीही गेलेलं दिसत नाही. मारुती का? जर रामायण बघितलं म्हणजे समर्थांनी लिहिलेलं रामायण आता पब्लिश झालेलं आहे, धुळ्याच्या वाघदेवता मंदिरात ते पब्लिश केलंय. खंडात्मक ते आहे सगळं रामायण समर्थांचं. तुम्ही जर समर्थांचं रामायण बघितलं किंवा समर्थांची हरिकथा बघितली, ते जे समर्थांचं वचन आहे की मुख्य ते हरिकथा निरूपण, नंतर मग ते सावधपण राजकारण सर्वांविषयी वगैरे सगळं आहे, पण समर्थ म्हणतात की मुख्य ते हरिकथा निरूपण. अनेक अभ्यासकांचा आक्षेप असा असतो की समर्थांनी लोकांना सुद्धा भजनीच लावलं, समर्थांनी कुठचा जहाल विचार काय दिलेला नाही. पण समर्थांचं हरिकथा निरूपण काय हे ज्यावेळेला आपण समजून घेतो, समर्थांचं रामायण ज्यावेळेला काय आपण जे काही समजून घेतो, समर्थांचा राम हा काही अरुण गोविल सारखा गालातल्या गालात हसणारा नाही किंवा समर्थांचा मारुती हा काही टिपिकल रामाच्या पायाशी हात जोडून उभा आहे असा नाही. समर्थांनी स्थापन केलेली मारुती, वीर मारुती, दास मारुती आपण सोडून देऊ, पण वीर मारुती किंवा इतर जी काही आहे, समर्थांच्या मारुतीचं रूप तुम्ही एक लक्षात घ्या. तो उड्डाण करतोय, त्याच्या एका हातात कदाचित गदा आहे किंवा ती जी वृक्ष वेल असतो तो आहे, आणि त्याचा दुसरा हात जो आहे तो डोक्यावरनं वर गेलाय आणि त्याची बाकी बोट आहेत ना ती विलग आहे. अनेकांनी त्याचा अर्थ असा आला की तो मारुती तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणून त्याने केलं. तो आशीर्वाद देणारा हात नाहीये, तो उड्डाण करतोय. एक तर उड्डाण करताना कोणी आशीर्वाद देत नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तो समोरचा जो शत्रू आहे त्या शत्रूला चापट मारण्याकरता किंवा त्याला मारण्याकरता तो हात वर नेला. मी आशीर्वाद असा देतो, मी आशीर्वाद असा देतो, आणि आशीर्वाद देताना माझी बोटं अशी असतात, अशी नसतात. सो हे जर तुम्ही बघितलं, त्या मारुतीचे डोळे बघा, त्याचे जे गाल फुगलेले ते बघा. समर्थांनी मारुती लोकांसमोर ठेवण्याचं कारण बलोपासना, शस्त्र उपासना आणि एकंदरीत देवाच्या प्रती असलेली त्याची श्रद्धा. राम हा देव आहे, राम सगळं करणार आहे, ते समर्थांचं आहेच की राम करता राम भोगता आनंद मोहनी. पण तो राम करणार आणि घडवणार आहे, पण ते तुझ्या करवी घडवणार आहे. कसं? शरीर बल हे तुला वाढवायचं, फौज ही तुला उभी करायची. राम देव असला तरी लंकेत जाऊन रामाने रावणाला शाप दिला आणि रावणाने सगळं हे केलं असं नाही. रामाने त्या जी काही वानर सेना होती, सुग्रीव असेल किंवा बाकीची जी कोणी नल जांबवंत वगैरे असेल, या सगळ्यांना रामानी एक प्रेरणा दिली, त्यांच्या करवी त्या गोष्टी करून घेतल्या. तुम्ही आताची जी लोक आहेत, तरुण पिढी आहे, शिवाजी महाराजांचं कार्य चालूच आहे. समर्थांना शिवाजी महाराजांच्या बाबतीत माहिती असणं हे नवीन काहीच नव्हतं. 1647 साली शिवाजी महाराजांनी सगळी म्हणजे स्वराज्य स्थापना केली. 47 साली सिंहगड घेतला, त्याच्यानंतर आदिलशाही सैन्य पहिल्यांदा 48 साली स्वराज्यावरती चालून आलं. पुण्याच्या आसपास पुरंदर किल्ल्याच्या खाली शिवाजी महाराजांच्या विरुद्ध ही सगळी फौज फतेखानाची चालू आली. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा लहान लहान पोरांना सोबत घेऊन या आदिलशाही फौजेचा पराभव केला. हे तत्कालीन संपूर्ण सुलतानी विश्वात एक ढवळून काढणारं वातावरण त्यावर निर्माण झालं होतं की शहाजीचा एक पोरगा, बंडखोर पोरगा, तर सुलतानी सरदारांना हरवतो. ही गोष्ट समर्थांना समजली निश्चितच असणार आहे. त्याच्या पुढे जावळीचं प्रकरण झालं, त्याच्या पुढे कल्याण भिवंडीवरती हल्ला झाला, नवीन आरमार स्थापन झालं, त्याच्या पुढे अफजल खानाला मारलं. हे सगळं समर्थांना दिसतंय. तरीही समर्थ स्वतः राजकारणात उडी घेणारे नाही, पण समर्थ वैरागी कोणत्याही आनंदाच्या, कोणत्याही दुःखाच्या, कोणत्याही प्रसंगी प्रत्यक्षात सहभागी होत नाही. याचं उदाहरण पुढे नंतर मी सांगतो. आता मूळ धागा तुटायला नको म्हणून मी त्याच्याकडे येत नाही. पण समर्थांनी काय केलं, तर समर्थांनी सायमल्टेनियसली महाराष्ट्रातील जी काही इतर लोक जी कदाचित फक्त देव आपल्याला येऊन वाचवेल या आशेने जगत होती, तर त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम केलं. गावागावात ज्या काही तालमी आजही आपल्याला दिसतात, त्या तालमींमध्ये मारुतीचा फोटो असतो किंवा मारुतीचं चित्र असतं किंवा मारुतीचा गदा हातावर खांद्यावर घेऊन असलेलं असतं. समर्थांच्या आधी हनुमानाचं आपल्याकडे कुठेही हनुमानाला दैवतीकरण दिलं, की पोथ्यांमध्ये आपल्याला आढळून येतं. हनुमानाच्या मूर्ती आहेत, गडांवरती हनुमानाची शिल्प आहेत, असं समर्थांच्या आधी आपल्याला कुठेही दिसत नाही. तो तालमीतला किंवा महाराष्ट्रात तालमी निर्माण करणं. आणि दुसरी गोष्ट, तालमींमध्ये मारुती हा तुमचा आदर्श असला पाहिजे. मारुतीसारखं तुम्ही जोर बैठका काढा, मारुतीसारखं तुम्ही शरीरबल कमवा, आणि मग तुमच्यावरती जर सुलतानी आक्रमण झाली तर तुमचा बचाव करण्याकरता तुम्ही स्वतः सक्षम असलं पाहिजे. हा एक जो महत्वाचा समर्थांनी जी काही शिकवण दिली ही महत्वाची होती.
आता पुन्हा मी शिवाजी महाराजांकडे येतो, कारण आपला मूळ मुद्दा तो होता की शिवाजी महाराज आणि समर्थांचं कसं काय एकमेकांशी जुळून आलं किंवा कसा तो त्यांचा संबंध आला. 1600 म्हटलं तसं 1649 साली 1659 साली नोव्हेंबरमध्ये अफजल खानाचा वध झाला. 1661 साली पुढची जर तुम्ही बघितली तर 60 साली शिवाजी महाराज पन्हाळ्यात सुटते. 61 ते 63 मधली 3 वर्ष शिवाजी महाराज या संपूर्ण शाहिस्तेखानाच्या प्रकरणामध्ये अडकले. 1664 ला सुरतेची स्वारी झाली. 1665 ला मिर्झाराज जयसिंग इथे येऊन मे मध्ये आला. 1666 ला शिवाजी महाराज आग्र्यात गेले. 1666 पर्यंत मागची 7 वर्ष 1659 ते 1666 चा शेवट सप्टेंबर पर्यंत ऑगस्ट पर्यंत आपण धरून चालूया. शिवाजी महाराजांना श्वास घ्यायला वेळ नाहीये. ते समर्थांच्या जवळ येणं किंवा समर्थांशी विचारविनिमय करणं झाला नसेल असं मी ठामपणे सांगत नाही, पण झाला यालाही काही पुरावे नाही. 1666 नंतर हे चक्र कदाचित सुरू झालं असावं आणि 1666 नंतर शिवाजी महाराजांना थोडी उसंत मिळाली. म्हणजे पुढची 4 वर्ष मुघलांशी पुरंदरचा तह तसाच चालू राहिला होता आणि विजापूरच्या आदिलशाहीशी काही खटके उडव होते, पण अर्थात शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीशी पण नंतर तह केला. गोव्यावरती वगैरे स्वारी झाली होती. 4 वर्ष स्वराज्याची घडी बसवण्याकरता जी शिवाजी महाराजांची गेली त्याच्यात कदाचित हा सगळा जो काही संबंध आहे तो कदाचित आला असण्याची शक्यता आहे. पण आपल्याकडे समर्थांचं एक पत्र प्रसिद्ध आहे जे शिवाजी महाराजांना समर्थांनीच पाठवलं होतं. ते पत्र आपल्याकडे निरनिराळ्या ठिकाणी म्हणजे हनुमान स्वामींच्या भक्तीतही आहे, इतरत्रही ते एक पत्र रूपाने प्रसिद्ध आहे. पत्र अर्थातच सगळ्यांना माहिती, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयासी, तयाचे गुण महत्वासी पूर्णा कैची. आणि मग त्याच्या पुढे यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील वगैरे सगळं आहे. ह्याच्यामध्ये ती जी मूळ वाक्य आहे त्यात नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी आणि मग ते आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपाय, सुशील, सकाळठा योग. हे पत्र जर तुम्ही डिकोड केलं ना तर त्या पत्राचा कालखंड तुम्हाला ठरवता येतो. त्या पत्रात कुठेही कालखंड नमूद नाही, पण त्याच्यात नरपती म्हटलंय तू पायदळाचा प्रमुख आहेस, हयपती म्हटलंय म्हणजे तू घोडदळाचा प्रमुख आहेस, तुझ्याकडे पायदळ आहे, तुझ्याकडे उत्तम पायदळ आहे, तुझ्याकडे उत्तम घोडदळ आहे. गजपती तुझ्याकडे उत्तम उत्तम हत्ती आहेत. हत्ती हे रणात घेऊन जाणारे नाहीयेत कदाचित, पण ते आहेत. हत्ती हे एखाद्या राज्याच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक असतं. तुमच्याकडे हत्ती आहेत. म्हणजे आज जसं मी म्हणतो अमेरिकेकडे समजा 11 एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत, त्यामुळे अमेरिका हा संपूर्ण पृथ्वीवरती जे जे काही महासागर आहेत त्या महासागरांतली सगळी नौदल शक्ती ही अमेरिकेकडे एकवटली. आपल्याकडे अजूनही 2 एअरक्राफ्ट कॅरियर, मी अजून 4 एअरक्राफ्ट कॅरियर वाढवतो की माझी ताकद होणार आहे. तत्कालीन ह्याच्यात हत्ती इज लाईक एअरक्राफ्ट कॅरियर. तुम्ही ज्या वेळेला मोठं वाहन तुमच्याकडे ठेवता त्यावेळेला तुमची ताकद आहे, त्याला पोचण्याची ताकद तुमची आहे, त्याला चालवण्याची ताकद तुमची आहे. तर हयपती गजपती आहे, तू गडपती आहेस, तुझ्याकडे प्रचंड किल्ले आहेत. भूपती आहेस, तुझ्याकडे मोठी जमीन आहे, तुझ्याकडे मोठं भूभाग आहे. जळपती आहेस. नरपती हयपती तर मी समजू शकतो, पायदळ हे पूर्वीपासून होतं, घोडदळही पूर्वीपासून होतं. हत्ती केव्हा आले हे साधारणतः मिर्झाराज जयसिंगाची स्वारी होईपर्यंत किंवा त्याच्या आधीपर्यंत स्वराज्य हे खूप अधांतरी म्हणजे स्वाऱ्यांवर स्वाऱ्या होत जातात आणि शिवाय श्वास घ्यायला हे मिळत नाही, उसंत मिळत नाहीये. अफजल खान, शाहिस्ते खान, नंतर सुरत स्वारी जेमतेम होते, त्याच्यानंतर हे सगळं संकट येतं. शिवाजी महाराज आग्र्यात जाऊन अडकतात. याच्यानंतर महत्वाचा प्रसंग येतो तो म्हणजे गडपती. गडपती म्हणताना शिवाजी महाराजांकडे इतके किल्ले असले पाहिजेत. 66 आधी किल्ले होते, 66 साली ते किल्ले दिले, औरंगजेबाला देऊन टाकले 23 किल्ले आणि 23 किल्ले महत्वाचे होते. आपण 350 किल्ले म्हणतो, वास्तविक 350 किल्ले नव्हते का तर होते, पण त्यांना किल्ले म्हणावं किंवा ते प्रचंड मोठे किल्ले आहेत, ती मोठी खूप ठाणी आहेत असं म्हणता येत नव्हतं. शिवाजी महाराजांचं 1670 सालचं एक पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे, 1670-72. त्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या पत्रातले शब्द आहेत की आज मितीला माझ्याकडे 60 किल्ले मजबूत आहेत. तर शिवाजी महाराजांकडे छोटे मोठे अनेक किल्ले असतील, 200-250 असतील, पण त्यांच्या दृष्टीने महत्वाचे किल्ले कोणते आहेत तर ते 60 किल्ले आहेत जे प्रचंड मोठे आहेत. त्यात पुरंदर आहे, त्यात राजगड आहे, त्यात प्रतापगड असेल, त्यात विशाळगड असेल, पन्हाळा असेल, असे यातले 60 पैकी मी समजा 23 किल्ले देऊन टाकले म्हणतो, तर उरलेले किल्ले म्हणजे 50% उरतात.
ज्यावेळेला समर्थ त्यांना गणपती म्हणतात त्यावेळेला समर्थ शिवाजी महाराजांकडे तेवढे किल्लेही आहेत. ह्याच्या पुढचा शब्द अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे जळपती. जर शिवाजी महाराजांना हे सगळं सांगण्याचा उद्देश हा आहे, अनेकांच्या दृष्टीने या पत्राचा काळ सुद्धा 1649 आणि म्हणून 1649 ला भेट झाली. पत्राचा काळ 1649 नाही, कारण ज्या वेळेला समर्थ शिवाजी महाराजांना जळपती म्हणतात 1649 साली शिवाजी महाराजांचं स्वतःचं स्वराज्य सुद्धा वास्तविक नीट सुरू झालेलं नाहीये. जेमतेम काही जहागीर आपल्याकडे आहे, त्यावेळेला त्यांना जळपती म्हणणे शक्य नाहीये. 1657 साली कल्याण भिवंडी जिंकली, त्याच्यानंतर कल्याणच्या दुर्गाडी आहे तिथे शिवाजी महाराजांनी आरमार उभारायला सुरुवात केली आणि 1664 साली ऑक्टोबर मध्ये आरमाराची पहिली स्वारी ही बाहेर पडली. 1665-66 हे पूर्ण या स्वारीत गेले. त्यामुळे हे पत्र 1666 नंतर कधीतरी लिहिलं गेलं हे उघड. आता मुद्दा येतो की भेट कधी झाली. आपला मूळ जो काही चर्चेचा मुद्दा त्याच्याकडे मी येतो. 1666 नंतर हे पत्र कधीतरी लिहिलं गेलं, हा कालनिर्णय आत्ता झाला. या पत्रातले शेवटचे जर शब्द मी घेतले तर ते जे चरण आहेत की उदंड राजकारण तटले तेने चित्त विभागिले प्रसंग निस्ता लिहिले क्षमा केली पाहिजे. त्याच्या आधीचं चरण आहे की तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतलं, ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेण. स्वतः समर्थ त्या पत्रात म्हणतात की मी तुमच्या देशात तुमच्या राज्यात वास्तव्य करतोय तरीही प्रत्यक्ष आपली भेट झालेली नाहीये, परंतु वर्तमान नाही घेतले म्हणजे खबरबात नाही घेतली किंवा खबरबात नाही घेतली म्हणजे फक्त चौकशी केली असं नाहीये, प्रत्यक्ष जाऊन आपली अशी भेट झाली नाहीये हे स्वतः समर्थ त्या पत्रात म्हणतायत. आता समर्थ भक्तांच्या दृष्टीने हे पत्र 1649 साली नेणं गरजेचं काय राजकारणी दृष्टीने म्हणतोय मी, की जर हे पत्र 1672 सालचं म्हटलं किंवा त्या पत्रातलं जर भेट झाली नाही माझी असं स्वतः समर्थ म्हणतायत तर ते 1666 सालचं म्हणता येत नाही की त्याच्या आधी मग समर्थांचं शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काहीच किंमत राहत आणि ते आम्हाला मान्य नसतं, कारण आम्हाला समर्थांचा संबंध हा थेट शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टींशी लावायचा असतो. दुसरा मुद्दा हा येतो की समर्थांनी हे जर त्यांना सांगितलं तर समर्थांच्या दृष्टीने कमीपणा येतो का, ते येत नाही. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने कमीपणा येतोय का, ते येत नाही. स्वतः समर्थ म्हणतात त्यामुळे आपण ते नाकारू शकत नाही. मग ही भेट झाली कधी? स्वतः रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना त्यांच्या रामदास स्वामींनी समाधी घेण्याच्या 9 महिने आधी एक पत्र पाठवलं. रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना अनेक पत्र पाठवले, त्यातलं एक जे प्रसिद्ध पत्र आहे ते अखंड सावधान असावे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण चाफळची कागदपत्र शंकरराव देवांनी पब्लिश केली. समर्थ संप्रदायाची कागदपत्राचा खंड 1 पब्लिश आहे. त्यात समर्थांनी शके 1602च्या एक माघात वगैरे किंवा 1601च्या माघात वगैरे फाल्गुनात वगैरे हे पत्र लिहिलंय. अनेक कलम आहेत त्याच्यात की मी पूर्वी शिवाजी महाराजांना काय सांगितलं, मी पूर्वी शिवाजी महाराजांना मी क्षात्रधर्म सांगितला, राजधर्म सांगितला आणि तुम्हाला मी अखंड सावधान हे पत्र दिलं बरे, हे सगळे उल्लेख आहेत. त्यात स्वतः समर्थांनी संभाजी महाराजांना सांगताना प्रमादीनाम संवत्सरी शिंगणवाडीचे मठी शिवरायांनी, त्यांनी आता तिथे कसं उल्लेख केलेला नाही राजांनी किंवा शिवरायांनी, श्रींच्या सर्व कार्याचा ऐकार केला असं समर्थांनी संभाजी महाराजांना सांगितलं. श्रींच्या सर्व कार्याचा, श्री म्हणजे चाफळचा राम, श्री म्हणजे स्वतः समर्थ नाही. प्रमादी संवत्सर हा 1673 ला सुरू होतो, तो 1674च्या फाल्गुन अमावस्येला संपतो. 1674च्या म्हणजे एप्रिलमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला पाडव्याला नवीन संवत्सर सुरू झाला जे होता आनंद नाम संवत्सर. त्याच्या आधी प्रमादी संवत्सर संपलं. 1673 ते 74च्या मध्ये कधीतरी या संपूर्ण वर्ष तारीख नाहीये कुठे, शिवाजी महाराजांनी चाफळच्या रामाच्या उत्सवाची सगळी जबाबदारी ही आपल्याकडे घेतली. पहिल्या मुद्द्याचं निराकरण झालं. 1649 साली जर चाफळचं राम मंदिर शिवाजी महाराजांनीच बांधून दिलं होतं तर शिवाजी महाराज पुढची जवळपास 23 वर्ष का थांबले, 24 वर्ष का थांबले, 24 वर्षांनी ती सगळी जबाबदारी आपल्याकडे का घेतली, त्यावरती पहिला मुद्दा तिथे संपून जातो. मग या गोष्टीवरती विश्वास कसा ठेवायचा तर अनंत रामदासी नावाचे शिवाजी महाराज समर्थांचेच एक शिष्य होते. त्यांचं एक पत्र हे याच संप्रदायाच्या कागदपत्राच्या पहिल्या खंडात पब्लिश आहे. त्याच्यात त्यांचा उल्लेख असा आहे की परिधावी नाम संवत्सरी शिंगणवाडीचे मठी कैलासवासी शिवाजीराजे भोसले यांसी श्री हनुमंतासमोर परमार्थ झाला अशी नोंद आहे. हा परिधावी नाम संवत्सर 1672 साली सुरू होतो
पाडव्याला आणि 1673च्या फाल्गुन अमावस्येला संपतो. याची जर तुम्ही सांगड लावली तर 1672च्या पाडव्यापासून ते 1673च्या फाल्गुन अमावस्येपर्यंत म्हणजे 1672चा एप्रिल ते 1673चा मार्च याच्या दरम्यान शिवाजी महाराजांची पहिली भेट कुठेतरी शिंगणवाडीला झाली, शिंगणवाडीच्या मठात झाली आणि तिथे पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी समर्थांचा अनुग्रह घेतला म्हणजे समर्थांचं शिष्यत्व पत्करलं. अगेन मी पुन्हा सांगतो, हे राजकीय शिष्यत्व नाही, त्यात राजकीय कोणत्याही दृष्टीने शिवाजी महाराजांनी समर्थांचं शिष्यत्व पत्करलेलं नाही. हे आध्यात्मिक शिष्यत्व आहे. एक आध्यात्मिक शक्ती आपल्या पाठी असावी एवढाच त्याचा अर्थ, बाकी काही. 1672 ते 73, 72चा एप्रिल ते 73च्या मध्यापर्यंत समर्थांनी मार्च पर्यंत समर्थांचं शिष्यत्व शिवाजी महाराजांनी स्वीकारलं आणि इमिजिएटली पुढच्या वर्षी, कदाचित महिना 2 महिने गेले असतील, 4 महिने गेले असतील, सांगता येत नाही, पण इमिजिएटली पुढच्या वर्षी चाफळच्या राम मंदिराची सगळी जबाबदारी ही शिवाजी महाराजांनी आपल्या खांद्यावरती घेतली. समर्थांनी आता काळजी करू नये, तुमचे शिष्य बाहेर जाऊन भिक्षा मागतात आणि तो सगळा राम मंदिराचा उत्सव चालवतात, हे राज्य आपलं आहे, देवाधर्माचं राज्य आहे. चाफळचा आता मी एनिवे तुमचं शिष्यत्व पत्करलंय, त्यामुळे तुमची जबाबदारी ही माझी जबाबदारी झाली, त्यामुळे तुमचा हा जो मूळ उत्सव आहे त्या उत्सवाची जबाबदारी सुद्धा माझी झाली. म्हणून 1673 ते 73च्या एप्रिल पासून ते 74च्या मार्च पर्यंत कधीतरी शिवाजी महाराजांनी हा चाफळचा सगळा उत्सव आपल्याकडे घेतला. याला पुरावा म्हणून आणखीन एक पत्र आहे, ज्याच्यात 1672च एक पत्र आहे, ज्याच्यात त्या पत्रामध्ये स्पष्ट असं नमूद केलंय की राजे यांची शिंगणवाडीला ती भेट होणार होती आणि त्या भेटी त्या मठाच्या आसपास जो काही पालापाचोळा असतो किंवा ज्या काही इतर गोष्टी असतात त्या सगळ्या व्यवस्थित करण्याकरताच ते सगळं एकंदर पत्र आहे. आणि त्याच्यात एक वाक्य की राजे यांची पहिलीच भेट आहे. पहिली भेट आहे याच्यावर अनेकांनी असा अर्थ लावला की ती त्या मठाची पहिली भेट आहे, पण ती मठाची पहिली भेट नाहीये. हे सगळे पुरावे ज्या वेळेला मी एकत्र करतो त्यावेळेला हे उघड उघड दिसतं की साधारणतः 1672ला शिवाजी महाराजांची आणि समर्थांची पहिली भेट झाली. 1672ला शिवाजी महाराजांनी समर्थांचा त्यांचा अनुग्रह घेतला आणि 1673ला रामनवमीचा जो काही उत्सव होत होता त्या सगळ्या उत्सवाची चाफळची जबाबदारी ही शिवाजी महाराजांनी आपल्या खांद्यावरती घेतली. आता या संपूर्ण प्रकरणाचा एक वेगळा पैलू आपण थोडा बघूया की हा एक मुद्दा येतो जो आपण परंपरेला छेद देऊन 1649 साली शिवाजी महाराजांची भेट समर्थांची झाली आणि जणू काही शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याकरता सगळ्या गोष्टी केल्या, समर्थांनी आशीर्वाद दिला म्हणून शिवाजी महाराजांनी केलं असं जे काही सांगितलं आता ते झालं. ह्याला हा छेद देणारे हे सगळे पुरावे. आपल्याकडे दुसरा पंथ असा आहे की शिवाजी महाराजांच्या आणि समर्थांची कधी भेटच झाली नाही, त्यांचा कधी एकमेकांशी संबंध आला नाही किंवा त्यांचा एकमेकांशी कधी, आणि शिवाजी महाराजांनी समर्थांना कधी एंटरटेन केलं नाही वगैरे अशा पद्धतीने सांगितलं जातं. जी गोष्ट अक्षरशः पुराव्यांच्या दृष्टीने आपल्याला खोटी पाडता येते की जी काही मी पत्र सांगितली ही 1672 नंतर मिळतात. 1672 पूर्वी समर्थांचं आयुष्य शिवाजी महाराजांच्या समर्थांचं कार्य हे शिवाजी महाराजांच्या राजकारणात ढवळाढवळ करणारं कुठेही नव्हतं. भेट झाली नसल्यामुळे तो प्रसंग कुठेही आला नाही. 1672 नंतर सुद्धा समर्थांनी शिवाजी महाराजांच्या राजकारणात कुठेही ढवळाढवळ केलेली नाही. समर्थांना स्वतःला एक गोष्ट माहिती की तो जो राजा निवडून दिलाय किंवा तो जो राजा तिथे बसलाय तो स्वतः प्रत्यक्ष रामचंद्राचा अवतार असल्यासारखा आहे, तो स्वतः रामच आहे. आणि समर्थांच्या प्रत्येक ही जी त्यांची जी काही स्फुट काव्य आहेत, आनंदवन भुवनी असेल किंवा इतर असेल, तुम्ही बघा समर्थांनी शिवाजी महाराजांना जणू काही रामचंद्राचा अवतार म्हणूनच मानलेला आहे आणि तो रामच आहे, त्याला मी काय शिकवणार ही समर्थांची भावना आहे. त्यामुळे समर्थांनी कुठेही राजाला शिकवावं किंवा मी राजाला शिकवणं इतका मोठा आहे असं कुठेही म्हटलेलं नाहीये. ते नंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांना चिकटावलेल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते महापुरुषांचा पराभव टिपिकली त्यांचे शिष्य करतात. तीच गोष्ट नेमकी इथे झाली. मूळ गोष्टीकडे पुन्हा येतो की त्यांची भेट झालीच नाही असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला आपल्याकडे असंख्य पत्र आहेत. स्वतः शिवाजी महाराजांची आपल्याकडे असंख्य पत्र आहेत की ज्याच्यात शिवाजी महाराजांनी स्वतः सांगितलं की माझी या ठिकाणी समर्थांची भेट झाली. त्या पत्रांवरती शिक्के, त्या पत्रांवर त्या सनदा आहेत, त्या पत्रांवरती शिवाजी महाराजांच्या मंत्रांचे बार आहेत. बार म्हणजे एखादं पत्र ज्या वेळेला राजगृहातून जातं, फरमान ज्या वेळेला असतं किंवा आपल्याकडे त्याला मराठीत राजपत्र हा शब्द आहे. राजपत्र ज्या वेळेला राजाच्या कचेरीतून निघतं त्यावेळेला ते पत्र लिहिलं, शिवाजी महाराजांनी शिक्का उमटवला त्याच्यावरती किंवा मंत्र्यांनी शिक्का उमटवला आणि पत्र पाठवलं असं होत नाही. प्रत्येक मंत्री जो असतो, अष्टप्रधान मंडळातला डबीर असतो, सुमंत असतो, न्यायाधीश आणि पंडितरावांची कामं वेगळी असायची, पण इतर जी काही लोक असतात त्या प्रत्येकाचे बार त्याच्यावरती व्हावे लागायचे. तो प्रत्येक जण ते पत्र बघायचा, त्याने पत्र बघितल्यानंतर संमत सुमंत, संमत मंत्री, संमत डबीर असं तो त्या पत्राच्या मागे लिहायचा. त्याच्या खाली सुरुसूद बार किंवा बार असं हाताने लिहायचा. विच मीन्स
मी हे पत्र बघितलंय, हे पत्र खरं आहे, ही राजाची आज्ञा आहे आणि आता हे पाठवण्याकरता डिस्पॅच करण्याकरता इट इज रेडी टू गो. हे सगळं झाल्यानंतर अशी असंख्य पत्र आहेत ज्याच्यात शिवाजी महाराजांच्या पेशव्याचा म्हणजे साम्राज्य सॉरी आपले मोरोपंत पेशवे होते. शामराज निळकंठाचा मुलगा महाजी शामराज जो नंतर पेशवेपदी नव्हता पण त्याचा प्रधान नावाचा एक शिक्का आपल्याकडे मिळतो, त्याची काही पत्र आहेत. ही असंख्य पत्र दत्ताजी पंत मंत्र्यांची पत्र आहेत. दत्ताजी पंतांची असं मिळतं आपल्याला कारण हा जो सगळा प्रदेश आहे शिवाजी महाराजांनी राज्याची विभागणी जी केली होती, महसूल असेल किंवा इतर गोष्टी असेल, या सुख जे काही सुखाने आपल्याकडे येतंय ते व्यवस्थित त्याला डिस्ट्रीब्यूट करण्याकरता आपले 3 मंत्री शिवाजी महाराजांनी नेमले होते. ऑफिशियल डॉक्युमेंट्स द्यायचे. पुण्यापासूनचा उत्तर भाग म्हणजे उत्तर कोकण, त्यात जुन्नर, कल्याण किंवा पेण, पनवेलचा सगळा भाग, अगदी रायगडचा पट्टा आपण धरून चालू, हा सगळा पट्टा हा शिवाजी महाराजांनी पेशवा मोरोपंत यांना दिला होता की त्यांनी त्या सगळ्या विभागाचं ऍडमिनिस्ट्रेशन बघावं. तळकोकण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खारेपाटण वगैरे हा सगळा भाग, विशाळगड पर्यंतचा हा सगळा भाग शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्त प्रभुणीकर नावाचा शिवाजी महाराजांचा एक सुमंत होता, सचिव होता, सॉरी सुरनीस होता, त्याच्याकडे दिलं होतं. आणि कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सोलापूर हा पूर्ण नव्हता आपल्याकडे, अगदी आताच्या सोलापूर जिल्ह्याचा काही भाग हा शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात थोडाफार बॉर्डरवरचा येत होता तो. सांगली, कराड, सातारा, पुण्याच्या खालचा भाग, घाटमाथ्याच्या वरचा भाग, हा सगळा शिवाजी महाराजांनी दत्ताजी पंत मंत्र्यांना दिला होता. समर्थांचं कार्यक्षेत्र हे या संपूर्ण प्रदेशात असल्यामुळे दत्ताजी पंत मंत्र्यांची आपल्याकडे असंख्य पत्र आहेत की ज्याच्यात शिवाजी महाराजांची ही आज्ञा आहे, शिवाजी महाराजांनी मला हे सांगितलंय, त्यानुसार मी तुम्हाला ही गोष्ट करतोय आणि तुम्ही मला एखादी गोष्ट करता ती मी शिवाजी महाराजांना सांगतोय, असं त्या पत्रांमध्ये नमूद आहे. सो 72 सालानंतर अनेक पत्र आहेत. 1675 साली समर्थ हे वरंदा घाटाच्या आसपास जावळीचं जे खोर आहे तिथे शिवथरच्या पर्वतराजीत एका डोंगरात राहायला आलं. ती घळ कोणती आपल्याला माहित नाही, म्हणजे जी सध्याची शिवथरगड दाखवली जाते, मला व्यक्तिशः असं वाटतं की ती शिवथरगड नसावी, कारण जी शिवथरगडची वर्णन आपल्याकडे आहे ती त्यानुसार वाटत नाही. पण समर्थ कुठच्या तरी त्या प्रदेशात वास्तव्याला आले आणि तिथे पारमाची नावाचं एक गाव होतं. पारमाचीच्या जवळ कोट नलावडा नावाचं एक गाव होतं. तिथे समर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तिथे एक बाजारपेठ वसवा आणि त्या बाजारपेठेला कौल द्या की 12 वर्षापर्यंत सरकारात त्या बाजारपेठेचा कर येणार नाही, आम्ही तो कर माफ करू. हे समर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितलं. आता ती आज्ञा दिली, विनवलं हे आपण डायरेक्टली नाही सांगू शकत, पण शिवाजी महाराजांच्या तिथल्या स्थानिक स्वतःच्या अंमलदारांना जे पत्र आहे त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे असं नमूद केलं की समर्थांनी मला आज्ञा केली. राजाला आज्ञा करणारा माणूस कोण असू शकतो हे स्वतः राजा सांगतोय. उद्या समजा कोणी असं म्हटलं की राजाला त्यांनी आज्ञा केली कशावर, तर स्वतः राजाच्या पत्रात आहे. राजाने हे इतरांच्या दृष्टीने कधी मान्य केलंय का? शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळेला कुतुबशहा समोर शिवाजी महाराजांना वास्तविक मुजरा करावा लागणार होता, टिपिकल जी काही पद्धत असते त्यानुसार, पण त्यावेळेला राज्याभिषेक झाला होता. शिवाजी महाराजांनी कुतुबशहाला तोंडावर सांगितलं की तुम्ही माझे वडील भाऊ आहात, तर मी तुम्हाला तस्लीम करावी, कोणीसात करावी हा तुमचा रिवाज आहे, पण आता आपणही मस्तकी छत्र धरले, छत्रचामर धरलं आणि आता मी अभिषिक्त राजा आहे, मी सिंहासनाधीश्वर आहे, मी कोणासमोर झुकू शकत नाही, त्यामुळे मी तुला मुजरा करणार नाही, मी तस्लीम कोर्निसात करणार नाही. एवढं सगळं असून शिवाजी महाराज स्वतःच्या अंमलदारांना सांगतात की त्या माणसाने मला आज्ञा दिली, त्याच्यावरनं मी त्या गावचा तिथे ते जे कोट नलावडा पारमाचीचं गाव आहे तिथे रामनगर नावाची पेठ वसवतोय. त्या पेठेचा वसूल दिवाणात मी 12 वर्ष माफ करतोय. तर हे सगळे जे काही प्रसंग आहेत हे शिवाजींच्या आयुष्यातल्या अनेक त्या पत्रांमध्ये दिसून येतात. 1676 साली गमती जमती म्हणजे हार्डली 5-10 मिनिटात सांगतो, खूप वाढत चाललंय आपलं, पण गमती जमती अशा आहेत की शिवाजी महाराजांच्या तळहातावरती फोड आला होता आणि तो फोड वाढत गेला. हे पत्रांमधलं, हे बकरींमधलं नाहीये, ही सत्य घटना आहे. तो फोड वाढत गेला आणि तो फोड फुटत नव्हता, तो पस असतो, पू असतो, तो वाढत होता. आणि शिवाजी महाराज रायगडला त्यावेळेला होते, म्हणजे अर्थात ही 1675 नंतरची गोष्ट आहे, 76च्या सुरुवातीची गोष्ट आहे. शिवाजी महाराज बिरवाडीच्या मुक्कामाला आले. रायगडच्या साधारणतः आग्नेयेला बिरवाडी नावाचं गाव अजूनही आहे. समर्थांचा मुक्काम हा तिथून जवळच असलेला शिवथरच्या घळीत आहे आणि बिरवाडीच्या मुक्कामाला असताना शिवाजी महाराज कुठून तरी रायगडला जात असतील किंवा रायगडावरनं कुठेतरी जात असतील, तो बिरवाडीवरनं मार्ग जात असल्यामुळे पहिला मुक्काम बिरवाडीवर पडला. आणि आता आपण जे समजतो की पूर्वी मुक्काम असे इथनं 100 किलोमीटर 200 किलोमीटर असे पडायचे नाही, हार्डली 20 किलोमीटर 15 किलोमीटर याच्यावरती मुक्काम पडायचं. 5 कोस 10 कोस अशी ती मुक्कामाची हे असायची.
समर्थांना रात्री स्वप्नात येऊन शिवाजी महाराजांनी समर्थांनी शिवाजी महाराजांना स्वप्नात येऊन दर्शन दिलं हे स्वतः शिवाजी महाराजांच्या पत्रात आहे. समर्थांनी येऊन दर्शन दिलं आणि सांगितलं की सगळं व्यवस्थित होईल. दुसऱ्या दिवशी समर्थांच्या दर्शनाकरता शिवाजी महाराज गेले आणि त्याच्या आधीच तो जो शिवाजी महाराजांच्या हातावरचा फोड होता तो फुटून सगळी जखम ऑलमोस्ट बरी व्हायला सुरुवात, ती एका क्षणात बरी झाली नव्हती पण ती बरी व्हायला सुरुवात झाली होती. आणि हे स्वतः शिवाजी महाराजांचं पत्र आहे. दत्ताजी पंत मंत्र्यांनी समर्थांना सांगितलं. शिवाजी महाराजांनी हे दत्ताजी पंत मंत्र्यांना सांगितलं की माझ्या बाबतीत आधी असं असं घडलं होतं आणि दत्ताजी पंत हे समर्थांना सांगतात की पूर्वी असं असं झालं होतं, हे चमत्कार झालेत, आम्ही बघितलं. समर्थांच्या चमत्कारावरती विश्वास नाहीये. समर्थांचं म्हणणं आहे की चमत्कारावरती मी स्वतः विश्वास ठेवत नाही, माझ्या शिष्याने ठेवू नये, लोकांनी ठेवू नये. तुमचा उद्देश हा फक्त आणि फक्त तुमचं नशीब किती चांगलं आहे किंवा किती वाईट आहे याच्यावरती नसून तुम्हाला आयुष्य मिळालंय ते आयुष्य कसं चांगलं घालवाल, ते किती योग्य पद्धतीने घालवाल. तुम्ही जन्माला आलाय, तुमचं जे आयुष्य आहे ते तुम्ही चंदनासारखं उगाळा, त्यानुसार तुम्ही जगा. ते मना चंदनाचे परित्वाज जावे पर्यंतरी सज्जनाने वावरे, हे सगळं त्याच समर्थांच्या ह्याच्यातलं. तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जे काही चमत्कार नंतर सांगितले गेले त्यातले हे छोटे छोटे प्रसंग असे. 1676 साली एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि मी थांबतो, म्हणजे जास्त मी काही घेत नाही हे त्याच्यात महत्वाचं आहे म्हणून सांगून थांबतो. 1676 साली म्हणजे 1675च्या शेवट आणि 1676च्या सुरुवातीला शिवाजी महाराज साताऱ्याच्या किल्ल्यावरती आजारी पडले होते आणि त्यावेळेला असंख्य गैरसमज निर्माण झाले होते. ब्रिटिशांच्या अनेक पत्रांमध्ये शिवाजी महाराजांना विष प्रयोग झाला वगैरे अशा काही बातम्या आपल्याकडे आल्या होत्या. साताऱ्याच्या किल्ल्यावरती शिवाजी महाराज आजारी पडलेत आणि समर्थ यावेळेला सज्जनगडावर नाहीयेत. समर्थ यावेळेला सज्जनगडावर राहायला जायचे, ते अजूनही शिवथरच्या घरी राहतात. इथे शिवाजी महाराज आजारी पडलेत ही गोष्ट समर्थांना कळते आणि एका रात्री समर्थ त्यांच्या शिष्याला, त्यांचं नाव होतं कल्याण गोसावी, त्यांना बोलवतात आणि त्यांना सांगतात की हा अंगारा घे किंवा हा जो काही प्रसाद आहे तो घे आणि तू राजाच्या जवळ जा आणि त्यांना हा प्रसाद इमिजिएटली दे. म्हणजे तो जो काही वेळ असेल तो जाईल. अर्थात ते काही टिपिकली चमत्कार सांगायचे की आता इथनं गुप्त झाला, तिथे जाऊन प्रकट झाला वगैरे असे काही. त्यावेळेला समर्थांचा या गोष्टीवरती विश्वास नव्हता. तू इथून निघ, ताबडतोब निघ. दुपारची किंवा सकाळची वेळ असेल. कल्याण गोसावी निघाले. त्यांना साताऱ्याला येईपर्यंत जर तुम्ही प्रदेश बघितला तर वरंदा घाटातनं हा माणूस निघाला. हा माणूस कदाचित शिवथरच्या पर्वतराजीतनं खाली उतरला. तो माणूस प्रतापगड महाबळेश्वरच्या मधनं कोयनेच्या खोऱ्यातनं चालत आला. तो माणूस पुढे आताचा जो कोयना नगर आपला डॅम आहे, कोयनेचा आपला जो काही मुख्य धरण आहे, पूर्वी धरण नव्हतं त्यामुळे त्या काठाकाठाने तो आत्ताचा सज्जनगड करत तो सातारच्या किल्ल्यावरती आला. इथे आल्यानंतर रात्रीची वेळ झाली होती. सूर्यास्ताला किल्ल्याचे दरवाजे बंद झाले होते आणि सूर्यास्ताचा हा नियम असायचा की सूर्यास्त झाला की गडाचे दरवाजे बंद, गडावरती कोणाला घ्यायचं नाही. कल्याण गोसावी गडाच्या दरवाजा खाली आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी समर्थांकडनं आलोय, मला महाराजांना भेटायचं. आता तो जो दरवाजावरचा अधिकारी असतो तो कोणी सामान्य अधिकारी असेल तो काही ओळखणार नाही की हा माणूस कोण आहे. स्वतः शिवाजी महाराजांची ओळख ज्याच्याशी आहे त्याला प्रत्येक जण ओळखत असेल असं सांगू शकत नाही, किंवा समर्थांना तो ओळखत असेल पण त्यांच्या शिष्यांना ओळखत नसेल. त्यामुळे त्या माणसाने पहिल्या दोन्ही वेळेला दरवाजा उघडला नाही. त्यांनी या कल्याण गोसाव्यांनी तोंडावर सांगितलं की मी आता काही दरवाजा उघडू शकत नाही. गडाचा आमचा नियम आहे की सूर्योदय होईल, पहिल्या पहाऱ्याची तोफ होईल, त्याच्यानंतर गडाचा दरवाजा उघडला जाईल. कल्याण गोसावी गडाखाली थांबले. कल्याण गोसावींनी दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितलं. शेवटी तो जो दरवाजावरचा अधिकारी होता त्याला काहीतरी वाटलं की हा एवढा का हे करतो. दोन गोष्टी असू शकतात. एक तर याला गडात घेऊन हा शत्रूचा हेर असू शकतो, पहिली गोष्ट, किंवा खरंच काहीतरी असू शकतं की याला महाराजांना भेटायचं. याने गडकऱ्याला माहिती सांगितली, किल्लेदाराला माहिती सांगितली. किल्लेदार म्हणाले की ठीक आहे, समर्थांकडनं आला म्हणतोय ना, मी महाराजांना सांगतो, महाराजांची परवानगी असेल तर आपण दरवाजा उघडूया. हा गडकरी किंवा किल्लेदार हा शिवाजी महाराजांच्या राजवाड्याकडे धावत जायला लागला. नेमकं याच क्षणी काही मिनिटं, काही क्षण आधी शिवाजी महाराजांना गाढ झोप लागली होती आणि झोपेत त्यांना जाणवलं की गडाच्या खाली येऊन कोणीतरी आपल्याला हाक मारतो. शिवाजी महाराज झोपेतनं जागे झाले. त्यांनी इमिजिएटली आपला एक सेवक पाठवला की त्या किल्लेदाराला घेऊन ये. तो सेवक बाहेर जातो न जातो तोच तो किल्लेदार आतमध्ये आला धावत, धापा टाकत, आणि ते शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज असं असं आहे, गडाखाली कोणतरी आलंय, रात्रीच्या वेळेत त्यामुळे आम्ही काही दरवाजे उघडलेले नाहीये, तुमची आज्ञा असेल तर आम्ही त्यांना गडात घेतो. शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटलं की मला स्वप्नात जे दिसलं ते खरंच तिथे कोणतरी आहे. महाराजांनी ताबडतोब सांगितलं की घेऊन या. कल्याण गोसावी गडात आले. त्यांनी शिवाजी महाराजांना तो जो काही प्रसाद अंगारा होता तो दिला. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांच्या प्रकृतीला उतार पडला म्हणजे पुन्हा चमत्कार नाहीये, इमिजिएटली महाराज खडखडीत बरे झाले आणि चालायला लागले असं नाहीये, पण प्रकृतीला तो उतार पडत गेला. ती सगळी व्यवस्थित सगळं होत गेलं
त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी एक दिवस 2 दिवस गेले, कल्याण गोसावींना गडावरतीच थांबून घेतलं होतं. त्यांनी कल्याण गोसावींना सांगितलं की समर्थांचा प्रसाद झाला आला, मी बरा झालो, आता काय हवं ते मागून घ्या. कल्याण गोसावींनी काय केलं, तर पूर्वीच्या काळी शिवाजीमांच्या सैन्याने शिरगावच्या मठातल्या काही गायी या पळून नेल्या होत्या. त्या मारल्या वगैरे असं काही नाहीये पुढे, पण त्या सहज पळवून नेल्या किंवा काहीतरी गमती जमती झाल्या असतील. तर त्या गायी या शिरगावची पूर्ण आणि गायी या शिवाजी महाराजांकडनं कल्याण गोसावींनी मागून घेतल्या. शिवाजीमांनी 11 सवत्स गायी म्हणजे वासरांसह त्या गायी कल्याण गोसावींचे स्वाधीन केले आणि ते शिरगावला पोहोचता केले. ते कल्याण गोसावी समर्थांकडे आले. त्यांनी समर्थांना सांगितलं की तुमच्या आज्ञेप्रमाणे मी गेलो, मी सगळं केलं, महाराजांच्या प्रकृतीला उतार पडला. पुढे त्यांनी हेही सांगितलं की शिवाजीमांनी आनंदित होऊन मला त्या 11 सवत्स गायी दिल्या आपल्या प्रसादाच्या याच्याकरता वगैरे, आणि मी त्या शिरगावला पाठवून दिली. पहिल्या काही क्षणात समर्थांना जो काही आनंद झाला होता तो पुढच्या या वाक्यांनी क्षणार्धात नाहीसा झाला. समर्थ चिडले. हे पत्रामध्ये सगळं नमूद केलंय. समर्थांचं स्पष्ट त्याच्यावरचा शेरा असा आहे की तुम्ही शिष्य आहात माझे, तुम्ही काही राजाकडे मी तुम्हाला मागायला पाठवलं नाहीये, राजाची तब्येत बरी नाहीये त्याच्याकरता मी तुला पाठवलंय, एखाद्या गोष्टीच्या बदल्यात घ्यायचं हा तुझं काही काम नव्हतं. समर्थांचं वाक्य असं आहे, काही मागून घेणे हा निस्पृहाचा धर्म नव्हे. तू निस्पृह आहेस, तू वैरागी आहेस, तू कुठच्याही गोष्टीची लालसा लालूच अभिलाषा बाळगता कामा नये. तू ते मागून घेतलंयस मला बरोबर नाही. आणि नेमकं याच्या आधी काही महिन्याआधी शिवाजी महाराजांनी चाफाच्या राम मंदिराच्या उत्सवाकरता 121 खंडी धान्याची एक सनद लावून दिली होती. समर्थांना हे जाणवलं की आपले शिष्य आता राजा आपल्या गुरुचा शिष्य झालाय, म्हणून राजाकडे सगळ्या गोष्टी आता मागून घ्यायला लागले. म्हणून समर्थांनी इमिजिएटली शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही आतापर्यंत जे मला दिलंय आता मला एक पैसाही पाठवू नका, जो काही तुम्ही नेमून दिलं ते सगळं परत राजाच्या घरात गेलं पाहिजे, तो रामाचा प्रसाद म्हणून तुम्ही घेऊन टाका. आजपर्यंत जे काही पाठवले ते सर्व पावले, या उपरी एक रुकापर्यंत दाणा गला न पाठवणे असं समर्थांचं वाक्य. पुन्हा ते दक्षिण दिग्विजय झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. शिवाजीमांनी नवीन सनद जी काय आहे ती लावून दिली. पुढची 2-3 वर्ष अशी गेली ज्याच्यात शिवाजीमांच्या आणि समर्थांच्या असंख्य भेटी झाल्याचे आपल्याकडे पुरावे. 1680 साली शिवाजी महाराज गेले. समर्थांचं 1680 साली म्हणजे शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर समर्थांचे आपल्याकडे आहेत. जवळपास 3 दिवस समर्थांनी अन्न घेतलं नव्हतं राजाच्या वियोगाच्या ह्याच्यात. की आता सगळंच संपलं, मी रामाचा अवतार रामच गेला, माझा देव गेला, मी थांबून काय करावं. आणि पुढच्या 1.5 वर्षाच्या समर्थांनी स्वतःही देह ठेवलं. संभाजीराजांना जी काही शेवटची शिकवण देण्याचा जो काही प्रयत्न केला ते अखंड सावधान असावारी सगळे पत्र आहेत ते आहेत. आणि त्याच्यानंतर समर्थांनी सुद्धा देह ठेवलं. या सगळ्याचा सारांश सांगायचं झाला ना, 1649 साली समर्थांची शिवाजीमांची भेट झाली या गोष्टीला काही अर्थ नाही. 1672 भेट झाली ही गोष्ट ठाम आहे. 66 ते 72 धरून चालू, पण जे आपल्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते सगळं ठामपणे 72 सांगतात. त्यामुळे 72 मी धरून चालतो. 1672चा एप्रिल ते ऑगस्ट मध्ये कदाचित ही कधीतरी भेट झाली. आणि 72 नंतर पुढच्या 8 वर्षात या दोघांचे संबंध इतक्या जवळचे होते की समर्थांनी नुसतं शिवाजीमांनी नुसतं समर्थांचं शिष्यत्व, आध्यात्मिक शिष्यत्व पत्करलं नाही, तर समर्थांची जी काही कार्य होती त्या सगळ्या कार्याचा ऐकार शिवाजीमांनी केला. आणि त्यांचे जे काही उत्सव होते किंवा ज्या काही गोष्टी होत्या या सगळ्या शिवाजीमांनी लिखल्या. सोप्यात सोपं उदाहरण आहे. 2 गोष्टी आहेत. एक उदाहरण आहे की शिवाजी महाराजांनी समर्थांचा अनुग्रह घेण्याच्या पूर्वी शिवाजी महाराजांनी चिंचवडकर देवांचा अनुग्रह घेतला होता. अगदीच शेवटचं आहे म्हणून सांगतो, म्हणजे समर्थांचं महत्व शिवाजीच्या आयुष्यात कसं होतं म्हणून. चिंचवडकर देव हे पूर्वीपासून गणपत्य म्हणजे आपल्याकडे अष्टविनायक ही चिंचवडकर देवांचं सगळं त्यांच्याच व्यवस्थापनेखालचं आहे. चिंचवडकर देव हे अनेकांना गुरुस्थानी होते. म्हणजे स्वतः शिवाजीमांच्या अनेक मंत्र्यांनी सुद्धा त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. चिंचवडकर देवांनी शिवाजी महाराजांच्या राजकारणात एकदा ढवळाढवळ केली. 1675 सालची गोष्ट आहे. तोपर्यंत अर्थात शिवाजीमांनी समर्थांचं आध्यात्मिक शिष्यत्व पत्करलं होतं. पण कदाचित 75च्या आधीपासून अनेक घटना अशा घडलेल्या असू शकतील की ज्याच्यात शिवाजीमांना दिसत असेल की बाबा हे यांना मी गुरुत्व देतोय, पण तरीही हे यांचं कार्यक्षेत्र विसरून माझ्या कामात ढवळाढवळ करायला लागले. गोष्टी अशा झाल्या की चिंचवडकर देवांना अनेक प्रांतातून मोफत मीठ घेण्याचे जे काही पूर्वीच्या संधी होता त्या असेल किंवा इतर गोष्टी असेल. गंमत अशी झाली की जेजुरीचा एक तंटा लागला होता. जेजुरीचा गुरवपणाचा तंटा होता. शिवाजी महाराज कुठे बाहेर गेले होते आणि तिथले गडशी आणि कोळी त्यांच्यात तो वाद होता. त्यात वादी आणि प्रतिवादी, त्यात जो खरा होता माणूस त्याच्या विरुद्ध चिंचवडकर देवांनी निकाल दिला. आणि परस्पर जो सच्चा माणूस आहे, जो खरंच निर्दोष आहे,
त्याला सिंहगडावरती तुरुंगात डांबायला सांगितलं. सिंहगडचा किल्लेदार जो होता तो वास्तविक शिवाजी महाराजचा नोकर आहे, पण त्या किल्लेदारांनी हा शिवाजी महाराजचा गुरु आहे तो आपल्याला सांगतोय तर आपण त्याची अवज्ञा कशी करावी म्हणून त्याला किल्ल्यात डांबून टाकलं चौकशी न करता. आणि देवांनी सुद्धा शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत ते माझ्या विरुद्ध जाणार नाहीत म्हणून ते केलं. शिवाजी महाराज आले, शिवाजी महाराज भडकले, मी तुमचा आध्यात्मिक शिष्य जरी असतो किंवा तुम्हाला मी आध्यात्मिक गुरुत्व बहाल केलं असतं तर तुम्हाला राज्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. राज्य माझं आहे, राजा मी आहे. धार्मिक बाबतीत तुम्हाला जे काही करायचं ते करा, राजकीय दृष्ट्या तुम्ही काही करायचं नाही. शिवाजी महाराजांनी इमिजिएटली सिंहगडचा जो किल्लेदार होता, नागोजी गुजर नाव होतं त्याचं, शिरोजी गुजरचं नाव माहित, तेव्हा पत्र पाठवून विचारलं की तू चाकर कोणाचा, देवांचा का माझा? तो ज्याला तू पकडलायस त्याला इमिजिएटली सोडून देणार आहे, तुला तुरुंगात टाकेल. आणि दुसरं पत्र शिवाजी महाराजांनी देवांना पाठवलंय. त्या पत्रातली वाक्य इतकी जहाल आहेत, साधी सोपी वाक्य पण इतकी जहाल आहेत की आमची बिर्दी तुम्ही घ्या, तुमची बिर्दी आम्हाच द्या. थोडक्यात अर्थ असा की तुम्हाला जर एवढीच लुडबुड करायची असेल तर तुम्ही इथे रायगडावरती या आणि राज्यकारभार तुम्ही चालवा. तुम्हाला जर एवढी हौस येतं, मी चिंचवडला जातो, दुपारती मी करत बसतो, दिवस रात्र आरती म्हणत बसतो, मला काही उद्योग नाही दिसत. व्हेअरॅज दुसरीकडे 1676 साली समर्थांना शिवाजी महाराजांनी आपल्याकडे 2 पत्र उपलब्ध आहेत, पण असा अंदाज आहे की कोयनेच्या खोऱ्यातले जेवढे काही किल्ले होते, कारण समर्थांना जंगल प्रिय होतं, समर्थांना घनदाट अरण्य आणि जे काही उंच किल्ले घळी असायच्या त्या प्रिय होत्या. तर असे जे काही मोजके किल्ले आहेत त्यात कदाचित अजिंक्यतारा असेल, कदाचित सज्जनगड तर होताच होता. महिपतगड नावाचा एक किल्ला होता, खेडच्या जवळ हे महिपतगड, सुमारगड आणि रसाळगडचे एक किल्ले. आपल्याकडे 2 पत्र आहेत 8 ऑगस्ट 1676 ची, ज्याच्यात महिपतगड आणि सज्जनगड या दोन्ही किल्लेदारांना शिवाजी महाराजांनी पत्र दिली आहे आणि सांगितलं की श्री रामदास गोसावीवरती, पत्राच्या वरती रामदास असं नाव आहे, पत्राच्या वर नाव लिहिलंय, ते पत्रात नाव घेतलेलं नाहीये. ह्याचं कारण तो माणूस माझ्याकरता शिरोधार्य, त्या माणसाला मी पत्राच्या मायन्यामध्ये किंवा तिथे मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, कारण मायन्यात माझं नाव आलंय, माझ्या नावाच्या वर त्या माणसाचं नाव म्हणून रामदास हे नाव वर लिहिलं. हा माणूस रामदास गोसावी किल्ल्यावर येईल, तो जेव्हा येईल त्यावेळेला त्या माणसाला गडात घ्या, तो जितके दिवस राहू म्हणेल तितके दिवस त्या माणसाला गडात राहू द्या, तो ज्या वेळेला जाऊ म्हणेल त्या माणसाला जाऊ द्या, त्याची जितकी माणसं किल्ल्यावरती येतील त्या सगळ्या माणसांना किल्ल्यावर घ्या, त्यांना हवं नको ते बघा, त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवण खाण्याची व्यवस्था उत्तम करून द्या. जर ह्याच्यात काही हायगाय झाली तर माझ्या इतका वाईट कोणी नाही. या फॉर्मॅटची पत्र 2 आपल्याकडे उपलब्ध आहेत, अशी इतरही पत्र केली असते. सो सांगण्याचा मुद्दा हा की एकीकडे चिंचवडकर देवांचं आपल्याकडे उदाहरण आहे, दुसरीकडे किल्ल्यांच्या बाबतीत जागरूक असणारे शिवाजी महाराज समर्थांना 2 किल्ले डिरेक्टली ऑफर करतात की तुम्ही कधीही किल्ल्यावर जा, काहीही करा, माझी माणसं तुम्हाला जो काही हवा तो सपोर्ट करतील. त्यामुळे हे संबंध इतक्या जिव्हाळ्याच्या नंतर होत गेले होते आणि ते शेवटपर्यंत तसेच चालू राहिले. तुम्ही आज सलग इतिहास सांगितला हा, विविध पत्र असतील किंवा समर्थ रामदास आणि शिवरायांच्या भेटी संदर्भातले जे काही पुरावे याविषयी बोललात, तर त्यातून लोकांचं निश्चितपणे जे काही कुतूहल आहे लोकांच्या मनामध्ये आणि अनेक काही गैरसमज असतील ते कदाचित दूर होण्यास मदत होऊ शकेल. तर खरोखर तुम्ही इथे या निमित्ताने आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, आमच्या श्रोत्यांना ही बहुमोल अशी माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.